आज आपल्या भारतीय तत्वज्ञानाचा परिचय ही जी व्याख्यानमाला आपण चालू केली तिचा आज चौथा दिवस आहे. आणि आज आपण ज्या दर्शनावरती विचार चिंतन करणार आहोत ते म्हणजे वैशेषिक दर्शन. तर पहिला दिवस आपण सर्व दर्शनांचा परिचय करून घेतला. त्यानंतर आपण सांख्य दर्शन आणि योग दर्शन या दोन दर्शन जी परस्पर पूरक आहेत त्यांचा परिचय करून घेतला. तर आज आपण चर्चा करणार आहोत वैशेषिक या दर्शनाविषयी. आता जसं आपण मागच्या 2 दिवशी दर्शनाच्या परिचयाला सुरुवात करत असताना दर्शनाचं नाव तसं का पडलं आणि त्या शब्दाचा अर्थ काय हे जाणून घेतलं, आणि नंतर त्या दर्शनाची परंपरा कशी झाली आणि त्या परंपरेमध्ये कुठले कुठले मुख्य आचार्य होऊन गेले याविषयी आपण विचार केला. तर या विशेषतः वैशेषिक दर्शनाविषयी चर्चा करताना हे नाव का बरं पडलं याचं एक्सप्लेनेशन मी तुम्हाला थोडंसं पुढे देईल, कारण की तो पण एक या दर्शनातला महत्वाचा विषय आहे. तर वैशेषिक दर्शन हे जे नाव पडलं त्यांनी एक विशेष नावाचा पदार्थ या दर्शनामध्ये त्यांनी मानलेला आहे, एक विशेष नावाचं तत्व त्यांनी मानलेलं आहे. तर ते नक्की काय आहे आणि त्याच्यामुळे या दर्शनाचं नाव वैशेषिक पडलं, तर त्या तत्वाचं नक्की स्वरूप काय आहे, तर हा एक विषय आपण नंतर चर्चा करणार आहोत. त्याच्यामुळे सुरुवातीला नावाविषयी मी काही सांगत नाही, कारण की तो एक आपल्या चर्चेचा विषय आहे. तर सुरुवातीला मी तुम्हाला या दर्शनाच्या परंपरेविषयी सांगतो. तर वैशेषिक दर्शनाची जी परंपरा आहे ती सुरुवात होते महर्षी कणादांपासून. महर्षी कणाद हे या दर्शनाचे प्रवर्तक आहेत, आणि असं इतिहासामध्ये उल्लेख आहे की त्यांचं नाव कणाद का बरं पडलं, तर याविषयी विद्वानांचे दोन मत आहेत किंवा त्याच्याविषयी दोन प्रकारच्या आख्यायिका आहेत. तर कणाद हा जो शब्द आहे तर संस्कृतमध्ये कण आणि अध असा एक धातू आहे. कण म्हणजे छोटे छोटे जे धान्याचे कण वगैरे आहेत, आणि अध म्हणजे खाणे. कणान अत्ती इति कणादः. संस्कृतमध्ये अगदी शब्दशः जर त्याचा अर्थ आपण बघितला की जो कण धान्याचे कण गोळा करून त्याच्यावरती आपली उपजीविका चालवतो त्याला कणाद असं म्हणता येतं. तर काही विद्वानांनी त्याचा अर्थ असा लावला की कणाद महर्षी हे मुनी होते, म्हणजे ते गृहस्थ नव्हते, पण जसे मुनी असतात ते सगळीकडे भ्रमण करतात आणि ते एका ठिकाणी राहत नाहीत, आणि जे अन्न मिळेल ते घेऊन, म्हणजे भिक्षा घेऊन किंवा जिथे उपलब्ध होईल अशा माध्यमातून अन्न जिथे जिथे मिळेल तिथे ते घेऊन गोळा करतात आणि आपला उदरनिर्वाह चालवतात. त्याचप्रमाणे कदाचित कणाद महर्षी हे एक मुनी असावेत आणि म्हणून इकडनं तिकडनं भिक्षा मागून धान्य ते गोळा करत असतील, आणि म्हणून त्यांना कणाद असं नाव पडलं, असं काही विद्वानांनी एक इंटरप्रिटेशन केलेलं आहे. आणि काही लोकांनी त्याचा दुसरा अर्थ असा लावला की हे जे वैशेषिक दर्शन आहेत की ज्याचे प्रवर्तक कणाद ऋषी आहेत, या वैशेषिक दर्शनांमध्ये त्यांनी परमाणूंच्या विषयी चर्चा केली. त्यांनी असं मानलं की जगाची उत्पत्ती ही परमाणूंपासून होते, आणि परमाणू हे छोटे छोटे कण आहेत. म्हणजे कुठल्याही पदार्थाला जर आपण विभाजन करत करत गेलो, कुठल्याही पदार्थांचे आपण जे छोटे छोटे तुकडे केले, तर सगळ्यात शेवटी मिळणारा जो सगळ्यात छोटा एक जो कण आहे त्याला आपण परमाणू असं म्हणतो. आणि अशा प्रकारचं प्रतिपादन परमाणूंपासून संपूर्ण सृष्टी उत्पन्न होते असा सिद्धांत प्रतिपादित त्यांनी केल्यामुळे, कणांचं प्रतिपादन केल्यामुळे कदाचित त्यांचं नाव कणाद पडलं असावं, असं इतर काही विद्वानांचं मत आहे. अर्थात व्यक्तीविषयी आपल्याकडे फारशी माहिती अवलंबून नाहीये, पण तरी सुद्धा एक थोडक्यात मी तुम्हाला सांगितलं की या शब्दाचा किंवा या नावाचा अर्थ काय असू शकतो. तर कणाद महर्षींनी वैशेषिक दर्शनाची एक आपण म्हणूया की परंपरा सुरुवात केली, आणि त्यांनी जो ग्रंथ लिहिला वैशेषिक सूत्र नावाचा, त्याचे 10 अध्याय आहेत आणि एकूण त्याच्यामध्ये 370 सूत्र आहेत. तर वैशेषिक सूत्र हा या परंपरेमधला मुख्य ग्रंथ आहे. त्यानंतर या वैशेषिक सूत्रांवरती 2 वेगवेगळ्या प्रकारची भाष्य आपल्याला या परंपरेमध्ये दिसून येतात. तर असा एक उल्लेख आहे की प्राचीन काळी या वैशेषिक सूत्रांवरती एक रावण नावाचे आचार्य होऊन गेले, त्यांनी रावण भाष्य लिहिलं, पण आज ते रावण भाष्य उपलब्ध नाहीये. आणि दुसरं जे एक भाष्य आहे महत्वपूर्ण ते आचार्य प्रशस्तपाद यांनी लिहिलं, जे आता उपलब्ध आहे. तर प्रशस्तपादांचं भाष्य आहे वैशेषिक सूत्रावरती. त्यानंतर प्रशस्तपादांनी पण जे भाष्य लिहिलं त्याच्यावरती अनेक प्रकारचे टीका ग्रंथ लिहिले गेले. त्याच्यामधले 2-3 जे मुख्य टीका ग्रंथ आहेत आणि जे मुख्य आचार्य आहेत त्यांची मी फक्त नावं सांगतो, म्हणजे आपल्याला वैशेषिक दर्शनाची परंपरा कशी आहे ते थोडक्यात लक्षात येईल. तर कणाद महर्षींनी वैशेषिक सूत्र लिहिली, त्याच्यावरती प्रशस्तपादांनी भाष्य लिहिलं, आणि त्यानंतर या परंपरेमध्ये काही टीका ग्रंथ येतात. एक आचार्य होऊन गेले व्योम शिवाचार्य, त्यांनी व्योमवती नावाची टीका लिहिली.
एक श्रीधराचार्य होऊन गेले, ज्यांनी न्याय कंदली नावाची टीका लिहिली. त्यानंतर एक उदयनाचार्य होऊन गेले, ज्यांचं खूप नाव आहे न्याय आणि वैशेषिक दर्शनांच्या परंपरेमध्ये. त्यांनी किरणावली नावाचा एक ग्रंथ लिहिला. असे 3-4 मुख्य ग्रंथ जे टीका ग्रंथ आहेत ते या परंपरेमध्ये आपल्याला उपलब्ध होतात. आणि या दर्शनाची महती अशी आहे की आपल्या परंपरेमध्ये कुठलेही विषय शिकायचे असतील, समजा आता एखाद्याला वेदांत शिकायचंय, एखाद्याला साहित्य शिकायचंय, कोणाला न्याय शिकायचंय किंवा कोणाला योग शिकायचंय, म्हणजे कुठलाही विषय शिकायचा असेल तरी सुद्धा आपल्या परंपरेमध्ये असं म्हटलं जातं की 2 विषय हे कंपल्सरी आहेत. आणि जे 2 विषय आहेत ते जर शिकलं तर इतर पण सर्व विषय शिकण्यासाठी आपल्याला खूप मदत होते. तर संस्कृतमध्ये एक प्रकारची अशी एक आपण म्हणूया की एक वचन आहे, एक प्रकारची लोकोक्ती आहे की काणादम पाणिनीयमच सर्व शास्त्रोपकारकम. म्हणजे जी 2 शास्त्र आहेत ती सर्व प्रकारच्या विद्या समजण्यासाठी किंवा सर्व शास्त्रांचं अध्ययन करण्यासाठी ते उपयुक्त ठरतात. एक म्हणजे काणाद. काणाद म्हणजे जे कणाद मुनींचं जे वैशेषिक दर्शन आहे. अर्थात या काणादमध्ये फक्त वैशेषिक दर्शन नाहीये, तर वैशेषिक आणि न्याय ही दोन्ही दर्शनं त्याच्यामध्ये येतात. कारण की नंतर या न्याय आणि वैशेषिक या दोन्ही दर्शनांची परंपरा एकच झाली. ते 2 दर्शनं वेगळे राहिले नाहीत. म्हणून काणाद म्हणजे न्याय वैशेषिक दर्शन आणि पाणिनीय म्हणजे पाणिनी, महर्षी पाणिनींनी जे व्याकरण अष्टाध्यायी ग्रंथ लिहिला. म्हणजे आपल्याला कुठला जरी विषय शिकायचा असेल तरी सुद्धा आपल्याला न्याय दर्शन, वैशेषिक दर्शन आणि व्याकरण हे 2 विषय एक प्रकारे कंपल्सरी आपल्या परंपरेमध्ये होते. तर लोकोक्ती अशी आहे, काणादम पाणिनीयमच सर्व शास्त्रोपकारकम. सर्व शास्त्र म्हणजे कुठलंही शास्त्र आपल्याला शिकायचं असेल, आपल्याला वेदांत शिकायचं असेल, आपल्याला उपनिषद शिकायचे असतील किंवा आपल्याला इतर कुठलाही विषय शिकायचा असेल तरी सुद्धा पहिले या 2 विद्यांचं अध्ययन केलं पाहिजे. पहिले व्याकरण शिकलं पाहिजे आणि न्याय वैशेषिक या दर्शनांचा अभ्यास केला पाहिजे. याच्याने काय होतं तर इतर कुठलंही शास्त्र शिकणं आपल्याला अतिशय सोपं जातं, कारण की यांची जी विचारसरणी आहे, यांची जी मांडणी आहे ती अतिशय शास्त्रशुद्ध आहे, ती अतिशय तर्कनिष्ठ आहे. त्याच्यामुळे या दर्शनाचं एकूणच आपल्या ग्रंथांच्या परंपरेमध्ये किंवा अध्ययनाच्या मध्ये खूप महत्व आहे. तर ही एक मी थोडक्यात तुम्हाला सांगितले की न्याय दर्शनाची परंपरा कशी आहे. तर त्यानंतर आता या दर्शनाच्या विषयांकडे आपण थोडक्यात वळू. जसं मी सांगितलं की हे दर्शन जे ज्याला वैशेषिक दर्शन असं म्हणतात, तर वैशेषिक हा शब्द कशावरनं पडला, तर विशेष हा एक पदार्थ त्यांनी मांडला. आता विशेष म्हणजे नक्की काय, की जसं आपण मराठीमध्ये सामान्य भाषेमध्ये म्हणतो की विशेष म्हणजे काहीतरी स्पेशल. तर स्पेशल म्हणजे नक्की काय, तर याच्यात त्यांनी स्पेशल असं काय मानलंय, तर हा विषय समजण्यासाठी की विशेष पदार्थ म्हणजे नक्की काय आहे, तर यासाठी थोडक्यात मी तुम्हाला 1-2 स्लाइड दाखवू इच्छितो. तर वैशेषिक हे जे दर्शन आहे, या दर्शनाला हे नाव का बरं पडलं, तर विशेष नावाचा पदार्थ त्यांनी मानला. तर विशेष म्हणजे नक्की काय, या विषयाची थोडी पार्श्वभूमी सांगतो की विशेष पदार्थ म्हणजे काय. तर त्यासाठी आपल्याला थोडीशी दुसरी एक चर्चा करावी लागेल. आपल्याला समजा 2 पदार्थांमध्ये नक्की काय भेद आहे, 2 पदार्थांमध्ये नक्की काय फरक आहे, असं जर जाणायचं असेल, समजा आता एक पहिलं उदाहरण घेतलं की ज्याच्यामध्ये मी असं म्हटलंय की हे 2 विजातीय पदार्थ आहेत. म्हणजे एक आहे खुर्ची जी लाकडाची बनलेली आहे आणि दुसरं तत्व म्हणजे अग्नी. ठीक आहे. आता आपल्याला 2 चित्र दिसत आहेत की खुर्ची आहे आणि अग्नी आहे. समजा मी विचारलं आपल्याला की या दोघांमध्ये फरक आहे, तर नक्की कशाच्या आधारे आपल्याला फरक दाखवता येतो. तर एक साधं आपल्याला असं म्हणता येईल की खुर्ची ही जी वस्तू आहे ही पृथ्वी तत्वाची बनलेली आहे, कारण की ती जड आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये स्थूलत्व आहे, त्याच्यामध्ये वजन आहे, त्याच्यामध्ये गुरुत्व आहे. तर एक सामान्यपणे आपल्याला असं म्हणता येईल की खुर्चीमध्ये पृथ्वी तत्व आहे आणि अग्नीमध्ये अग्नितत्व आहे, कारण की त्याच्यामध्ये उष्णता आहे, त्याच्यामध्ये तेज आहे. तर हे 2 जे पदार्थ आहेत, खुर्ची आणि अग्नी, हे विजातीय पदार्थ आहेत. विजातीय म्हणजे काय, की त्यांची कॅटेगरी ही वेगवेगळी आहे. एक पदार्थ हा पृथ्वी तत्वाचा आहे आणि दुसरा जो पदार्थ आहे तो अग्नी तत्वाचा आहे. तर आपल्या 2 पदार्थांमध्ये फरक दाखवताना तो त्यांच्या जातीच्या आधारे पण दाखवता येतो. आता जाती हा जो शब्द आपण इथे वापरलाय, तर एक गोष्ट आपल्याला असं पहिले इथे लक्षात घेतलं पाहिजे की संस्कृतमध्ये जाती आणि धर्म हे दोन्ही शब्द येतात. पण ते जाती धर्म आपण आजकाल ज्या अर्थाने वापरतो त्या अर्थाने ते संस्कृतमध्ये कधीच येत नाही. म्हणजे न्यायमध्ये पण जाती धर्म असं ते म्हणतात, पण तिथे धर्म म्हणजे हिंदुत्व किंवा ख्रिश्चनिटी किंवा इस्लाम अशा अर्थाने तो कधीच येत नाही. आणि जाती सुद्धा ब्राह्मण जाती किंवा क्षत्रिय जाती किंवा वैश्य जाती किंवा शूद्र जाती अशा अर्थाने तो कधीच येत नाही. म्हणजे काय, की मराठीमध्ये आपण ज्या अर्थाने हे शब्द वापरतो त्या अर्थाने ते संस्कृतमध्ये येत नाही.
तर जाती म्हणजे काय, की थोडक्यात आपण इंग्लिशमध्ये जे म्हणतो की कॅटेगरी किंवा कुठलंही एक प्रकारचं आपण म्हणूया की प्रकार त्या वस्तूचा. तर जे विजातीय पदार्थ आहेत, विजातीय म्हणजे जे समान जातीचे नाही आहेत. आता खुर्ची आहे आणि अग्नी आहे, तर एक पदार्थ आहे पृथ्वी तत्वाचा, दुसरा पदार्थ आहे अग्नी तत्वाचा. तर त्याच्यामध्ये तत्व वेगळं असल्यामुळे आपण त्याच्यामध्ये फरक दाखवू शकतो. पण समजा दोन पदार्थ एकसारखेच असतील, आता दुसरं उदाहरण घेतलं की त्याच्यामध्ये दोन आपल्याला कार दिसतायत. समजा आता एक खुर्ची आणि दुसरी खुर्ची असं आपण जर घेतलं तर त्याच्यामध्ये जाती एकच आहे, जातीमध्ये काही फरक नाही. तसंच आपण समजा दोन असे वस्तू घेतल्या की ज्या सजातीय आहेत, ज्यांची जाती समान आहे, तर त्यांच्यामध्ये आपल्याला फरक कसा काय दाखवता येईल, कारण की त्यांची जाती एकसारखीच आहे. आणि त्यामध्ये पण आपण जर विशेषत्वाने असे काही पदार्थ घेतले की जे फॅक्टरीमध्ये उत्पन्न होतात. म्हणजे आता समजा काही गोष्टी जर आपण हाताने बनवल्या तर त्याच्यामध्ये त्यांचं वजन कमी जास्त असू शकतं. समजा आता खुर्ची, एखाद्या सुताराने खुर्ची बनवली, दोन खुर्च्या बनवल्या, तर दोन खुर्च्यांमध्ये आपल्याला फरक कसा काय दाखवता येईल, तर आपल्याला असं म्हणता येईल की एका खुर्चीचं वजन कमी आहे, दुसऱ्या खुर्चीचं वजन जास्त आहे, किंवा एक खुर्ची आकाराने लहान आहे, दुसरी खुर्ची आकाराने मोठी आहे. म्हणजे जिथे जिथे काही गोष्टी मानव निर्मित असतात तर त्याच्यामध्ये फरक असू शकतो, त्याच्यात वजनाचा फरक असू शकतो, त्याच्यात आकाराचा फरक असू शकतो, त्याच्यामध्ये रूपाचा फरक असू शकतो. म्हणजे इतर अनेक गोष्टींच्या द्वारे आपल्याला दोन गोष्टींमध्ये भेद दाखवता येऊ शकतो. पण समजा दोन गोष्टी अशा आहेत की त्या अगदी फॅक्टरीमध्ये बनवलेल्या आहेत आणि मशीनच्या द्वारे बनवलेल्या असल्यामुळे त्यांचं स्वरूप अगदी एकसारखं आहे, त्यांचा रंग समान आहे, त्यांचं आकार एक समान आहे, त्यांचं वजन एक समान आहे. समजा आता इथे आपण दुसरं उदाहरण बघितलं की ज्याच्यामध्ये दोन कार आहेत. आता त्या दोन कार समजा एकाच फॅक्टरीमध्ये बनलेल्या आहेत, त्यांचा रंग पण समान आहे, त्यांचं वजन पण समान आहे, त्यांची कंपनी पण समान आहे, त्याच्यामध्ये असणारे टायर प्रकार, त्याच्यामध्ये असणारं इंजिन किंवा सगळ्या गोष्टी अगदी समान आहेत. तर आता अशा दोन समान गोष्टीमध्ये की ज्याच्यामध्ये अगदी भेद दाखवण्यासाठी आपल्याला काहीच मिळत नाहीये, तरी सुद्धा जर आपल्याला त्यांच्यामध्ये फरक करायचा असेल तर आपल्याला कशाच्या आधारे करता येतो? तर पहिल्या याच्यामध्ये कदाचित आपल्याला असं म्हणता येईल की त्यांच्यामधली जाती वेगळी आहे, त्यांच्यामधलं तत्व वेगळं आहे. एक पृथ्वी तत्व आहे आणि दुसरं अग्नी तत्व आहे. पण दिसायला अगदी समान आहे, त्यांचं वजन समान आहे, त्यांचा रंग समान आहे, त्याच्यातलं इंजिन समान आहे, सर्व स्पेअर पार्ट्स पण अगदी त्याच कंपनीचे आहेत. मग अशा दोन पदार्थांमध्ये आपण फरक कसा काय दाखवणार? तर याविषयी मग वैशेषिक दर्शनामध्ये असं म्हणतात की ज्या दोन गोष्टी अगदी समान आहेत, ज्या अगदी एकसारख्या आहेत, आपण त्यांच्यामध्ये फरक त्यांच्या अवयवांच्या आधारे दाखवू. म्हणजे म्हणजे दुसऱ्या गाडीचे जे अवयव आहे, दुसऱ्या गाडीचे जे स्पेअर पार्ट्स आहेत ते वेगळे आहेत आणि पहिल्या गाडीचे स्पेअर पार्ट्स आहेत ते वेगळे आहेत, असं आपल्याला म्हणता येतं. म्हणजे दोन एकसारख्या दिसणाऱ्या वस्तूंमध्ये जरी त्यांचं वजन तेच आहे, त्यांचं आकार तेच आहे, त्यांचा वर्ण तोच आहे, दिसायला एकसारख्या आहेत, पण तरी सुद्धा त्यांच्यामध्ये असणारे जे अवयव आहेत ते वेगवेगळे आहेत, असं आपण म्हणू शकतो. म्हणजे जिथे विजातीय पदार्थ आहेत तिथे जातीच्या आधारे भेद करता येतो, जिथे सजातीय पदार्थ आहेत तिथे अवयवांच्या आधारे भेद करता येतो. पण इतर आपण समजा काही गोष्टी घेतल्या, समजा आपण मातीचा घडा घेतला, आपण खुर्ची घेतली किंवा अगदी आपण कार पण घेतली, यांच्यामध्ये ज्यांच्यामध्ये अवयव आहेत त्यांच्यामध्ये आपण भेद करता येऊ शकतो. पण आपण जर एखाद्या वस्तूला भेद करत करत, एखाद्या वस्तूचं विभाजन करत 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 जर आपण अंतिम एका परमाणूपर्यंत पोहोचलो, तर दोन परमाणू जर आपण घेतले तर त्या दोन परमाणूंमध्ये आता आपण भेद कसा काय करणार, हा एक प्रश्न आपल्याला उत्पन्न होतो. म्हणजे ज्या मोठ्या गोष्टी आहेत, ज्या आकाराने मोठ्या आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला इतर अनेक गोष्टी मिळतील भेद करण्यासाठी. आपल्याला आकार मिळेल, आपल्याला रंगरूप मिळेल, आपल्याला अवयव मिळतील. पण एखाद्या गोष्टीला समजा आपण घेतलं, समजा आपण एक खुर्ची घेतली किंवा आपण कार घेतली, त्याच्यामध्ये जो काही पत्रा असेल, जे काही मेटल असेल, किंवा खुर्ची घेतली तर आपण त्याचे तुकडे करत गेलो करत गेलो करत गेलो, तर जो एक लास्ट पार्टिकल आहे, जो सगळ्यात छोट्यात छोटा जो कण आहे, ज्याला आपण समजा परमाणू असं म्हटलं समजण्यासाठी, तर तो जो परमाणू आहे, एक परमाणू आणि दुसरा परमाणू याच्यामध्ये आपण भेद कशाच्या आधारे करणार? आपण असं म्हणू शकत नाही की ते विजातीय आहेत, कारण की एक परमाणू पण तीच जाती आहे, दुसरा परमाणू पण तीच जाती आहे. आणि जसं आपण कारचा भेद करताना म्हटलं होतं की त्यांचे अवयव वेगळे आहेत, पण परमाणूंसाठी आपल्याला अवयव पण म्हणता येणार नाही, कारण की परमाणूंना अवयवच नसतात. परमाणूंचं पुढे विभाजन होऊ शकत नाही. आता अर्थात परमाणू ही संकल्पना नक्की काय आहे वैशेषिक दर्शनामध्ये ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. पण सुरुवातीला आता समजताना असं आपण म्हणू शकतो की परमाणू हा सगळ्यात शेवटचा पार्टिकल आहे वैशेषिक दर्शनानुसार, की ज्या कणाचं पुढे विभाजन होऊ शकत नाही.
म्हणजे एखाद्या गोष्टीचं आपण विभाजन करत गेलो, तुकडे करत गेलो, तर जो सगळ्यात शेवटचा छोट्यात छोटा कण आपल्याला मिळतो, की ज्याचं पुढे विभाजन करता येणं शक्य नाहीये, त्याला त्यांनी परमाणू असं नाव दिलं. आणि समजा आपल्याला 2 परमाणू आहेत, तर त्याचं विभाजन आपण कशाच्या आधारे करणार? कारण की त्याला अवयवच नाहीयेत. कारमध्ये तरी निदान आपल्याला अवयव होते. त्याच्यामुळे 2 परमाणूंचा आकार अगदी सारखा आहे. 2 परमाणूंमध्ये तत्व अगदी सारखं आहे, की दोन्ही पृथ्वी तत्वाचे आहेत. 2 परमाणूंचं वजन अगदी सारखं आहे किंवा 2 परमाणूंमध्ये असणाऱ्या ज्या सर्व काही गोष्टी ज्यांच्या आधारे आपण तुलना करू शकतो, त्या अगदी सेम टू सेम आहेत, अगदी सारख्या आहेत. पण आपण 2 परमाणूंमध्ये भेद कसा काय दाखवणार? आपण असंही म्हणू शकत नाहीत, की दोन्ही एकच आहेत. कारण की दोघांचा आकार एकसारखा आहे, दोघांचं वजन एकसारखं आहे, दोघांचं काय आपण म्हणू शकतो, की त्यांचं वस्तुमान, आकारमान सगळ्या गोष्टी अगदी एकसारख्या आहेत. पण तरी सुद्धा आपल्याला माहिती आहे, की दोन्ही एकच नाहीयेत. दोन्ही अगदी एक नाहीयेत, कारण की त्यांच्यामध्ये फरक आहे. पण फरक करण्यासाठी आपल्याला इतर कुठलाच आधार मिळत नाहीये. फरक करण्यासाठी आपल्याला इतर कुठलाच क्रायटेरिया मिळत नाहीये. आपण रूपाच्या आधारे फरक करू शकत नाही, आपण वजनाच्या आधारे फरक करू शकत नाही, आपण आकारमानाच्या आधारे फरक करू शकत नाही आणि आपण अवयवांच्या आधारेही फरक करू शकत नाही. मग आपण 2 परमाणूंमध्ये भेद कसा काय दाखवायचा? हा एक प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो. तर याविषयी चिंतन करताना या दर्शनामध्ये त्यांनी असं प्रतिपादित केलं, की 2 परमाणू वेगळे आहेत हे आपल्याला माहिती आहे. पण तरी सुद्धा वेगळेपण दाखवण्यासाठी आपल्याला कुठलाही आधार मिळत नाहीये. म्हणून आपल्याला अशी कल्पना करावी लागेल, की प्रत्येक परमाणू हा विशेष आहे. इतरापेक्षा तो वेगळा आहे. वेगळा आहे हे आपल्याला समजतंय, की ते दोन एकच नाहीयेत. म्हणजे एका ठिकाणी असणारा परमाणू, दुसऱ्या ठिकाणी असणारा परमाणू अगदी एक असू शकत नाही. पण तरी सुद्धा आपण त्याच्यामध्ये भिन्नता कशाच्या आधारे दाखवायची? तर ते म्हणतात, की आपल्याला दुसऱ्या कुठल्या गोष्टींच्या द्वारे दाखवता येत नाही. आपल्याला इतर पॅरामीटर्स कुठलेही मिळत नाहीये. म्हणून आपल्याला असं मानावं लागेल, की प्रत्येक परमाणूमध्ये काहीतरी विशेष आहे. तर हा विशेष त्याच्यामुळे विशेष असल्यामुळे एक परमाणू दुसऱ्यापासून वेगळा होतो आणि तो विशेष आहे म्हणूनच आपल्याला ज्ञान होतं, की 2 परमाणू वेगळे आहेत. म्हणून हा एक विशेष नावाचा पदार्थ त्यांनी प्रत्येक परमाणूमध्ये विशेष आहे, म्हणून तो इतरांपेक्षा वेगळा आहे, ही कल्पना केल्यामुळे या दर्शनाचं नाव वैशेषिक दर्शन असं पडलं. तर प्रत्येक परमाणूला इतर परमाणूपेक्षा वेगळं करण्यासाठी त्यांनी प्रत्येक परमाणूमध्ये आणि इतर पण काही तत्व आहेत, तर मी नंतर तुम्हाला एक्सप्लेन करेल. तर प्रत्येक परमाणूमध्ये त्यांनी एक विशेष नावाचा पदार्थ मानला. म्हणून या दर्शनाचं नाव वैशेषिक दर्शन पडलं. हा एक की हा जो एक विशेष पदार्थ आहे, हा बाकीच्या दर्शनांमध्ये त्यांनी एक तत्व म्हणून मानलेला नाहीये. हा सांख्यमध्ये पण नाहीये, हा योगात पण नाहीये, हा वेदांतामध्ये पण नाहीये, हा मीमांसेमध्ये पण नाहीये. हा फक्त वैशेषिक दर्शनात आहे आणि न्याय दर्शन हे याला पूरक असल्यामुळे न्याय दर्शनामध्ये पण त्यांनी विशेष पदार्थ मानलेला आहे. म्हणून फक्त या 2 दर्शनांमध्ये हा एक विशेष मानला जातो. आता हा जो विशेष आहे, हा तसं बघायला गेलं तर हा कल्पित पदार्थ आहे. हा कल्पित म्हणजे काय, की आपल्याला जाणवतंय की 2 परमाणू एक नाहीयेत म्हणून आपण कल्पना केली का, की याच्यामध्ये काहीतरी विशेष असलं पाहिजे. तर या विशेष पदार्थाची कल्पना केल्यामुळे आपल्याला या दर्शनाचं नाव वैशेषिक दर्शन पडलं, असं आपल्याला म्हणता येईल. आणि ही एक याच्यामध्ये या परंपरेमध्ये ही गोष्ट एक सांगितली जाते. आता यालाच लागून एक जो दुसरा विषय आहे, की हे असं दर्शन आहे भारतीय प्राचीन परंपरेमध्ये, की ज्यांनी परमाणूला मानलं. आता आपण जिथे परमाणूची चर्चा केली, आता समोर दिसताना मी जे परमाणूचं चित्र दाखवलंय, ते खरं तर आधुनिक विज्ञानामध्ये जे परमाणूचं चित्र आहे, ते मी तुम्हाला दाखवलंय. आता आपल्याला एक मनात असा प्रश्न पडेल, की यांनी परमाणू जो मानला, तो जो परमाणू आहे वैशेषिक दर्शनामध्ये आणि आधुनिक विज्ञानामध्ये जो आपण परमाणू मानतो, की ज्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन आहे, त्याच्यामध्ये प्रोटॉन आहे, ज्याच्यामध्ये न्यूट्रॉन आहे आणि आधुनिक विज्ञानामध्ये तर ते असंही मानतात, की ते जे अणू आहेत त्याचं पण विभाजन करता येऊ शकतं. अजून त्याच्यामधले पण जे छोटे-छोटे मॉलिक्युल्स आहेत त्याच्यापेक्षा पण अजून सूक्ष्म विभाजन करता येऊ शकतं. तर एक सामान्य प्रश्न आपल्या मनात असा येईल, की वैशेषिक दर्शनामध्ये जो परमाणू आहे ज्याच्याविषयी त्यांनी वर्णन केलं आणि आधुनिक विज्ञानामध्ये जो परमाणू आहे तो एकच आहे का? मग आपल्याला असं म्हणता येईल का, की आपल्या भारतीय परंपरेमध्ये त्यांनी अणूंचा शोध आधीच लावला होता किंवा परमाणूचा शोध आधीच लावला होता? तर मला असं वाटतं, की परमाणू हा शब्द जरी आहे आणि अणूची संकल्पना वैशेषिक दर्शनामध्ये जरी सगळ्यात प्रथम मांडली असली, तरी सुद्धा विज्ञानामध्ये जी संकल्पना परमाणूची आहे, की ज्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इतर बऱ्याचशा गोष्टी ज्या विज्ञानामध्ये येतात, त्याच्यापेक्षा वैशेषिक दर्शनाची जी संकल्पना आहे, ही ती थोडीशी वेगळी आहे. ती अगदी एकच आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही. कारण की वैशेषिक दर्शनामध्ये परमाणू म्हणजे नक्की काय?
याविषयी त्यांनी काय स्पष्टीकरण दिलंय, तर एक पुढची स्लाइड मी आपल्याला दाखवतो. त्यांनी परमाणूची जी व्याख्या केली आहे ती अशा पद्धतीने आहे. तर एक श्लोक आहे, मी तुम्हाला तो सांगतो की त्याचा अर्थ काय. ते असं म्हणतात, जालांतर्गते भानौ यत् सूक्ष्मं दृश्यते रजः तस्य षष्ठतमो भागः परमाणुः स उच्यते. आता ही जी परमाणूची व्याख्या आहे ही वैशेषिक दर्शनामध्ये त्यांनी केली. ते काय म्हणतात, जालांतर्गते भानौ. जाल म्हणजे जसं आपण म्हणलं की खिडकी आहे किंवा एखादी जाळी आहे किंवा आपल्या रूम मध्ये, आपल्या खोलीमध्ये एखादा झरोका जर असेल, तर जेव्हा सूर्याची किरणं त्या झरोक्यातनं आतमध्ये येतात, खिडकीतनं आतमध्ये येतात, तेव्हा आपल्याला असं दिसतं की त्या सूर्यांच्या किरणांमध्ये धुळीचे बारीक बारीक कण आपल्याला चमकताना दिसतात. इतर वेळी जेव्हा झरोका नसेल किंवा सूर्याचे किरण नसतील तेव्हा ते धुळीचे कण आपल्याला दिसत नाहीत. पण जेव्हा सूर्याचे किरण येतात तेव्हा आपल्याला त्याच्यामध्ये अतिशय सूक्ष्म असे धुळीचे किरण दिसतात. तर श्लोकाचा अर्थ असा आहे की जालांतर्गते म्हणजे जाळीमधनं किंवा खिडकीमधनं जेव्हा सूर्य, भानू, भानू म्हणजे सूर्याची किरण, सूर्याला पण भानू म्हणतात पण इथे किरणांसाठी तो शब्द वापरलाय. यत सूक्ष्मम दृश्यते रजः. रज, रज म्हणजे धुळीचे कण. सूक्ष्म ते अतिशय छोटे आहेत, अतिशय लघु आहेत आकाराने, अतिशय सूक्ष्म आहेत. पण ते कधी दिसतात, जेव्हा सूर्याचे किरण येतात खिडकीमधनं आतमध्ये, तेव्हा त्या सूर्याच्या किरणांमध्ये आपल्याला धुळीचे बारीक बारीक कण दिसतात. रजः दृश्यते म्हणजे धूळ त्याच्यामध्ये दिसते दिसते पण जे धुळीचे कण आपल्याला दिसतात त्याचा षष्ठतमो भाग, त्याचा 1/6 अंश जो आहे, त्याचा 6वा जो भाग आहे, परमाणुः उच्यते, त्याला आपण परमाणू असं म्हणू शकतो. आता त्यांनी कशाच्या आधारे म्हटलं की षष्ठतमो भाग, कारण की जे धुळीचे कण आपल्याला दिसतात ते इतके सूक्ष्म आहे की तो कण आपल्याला एकदम छोटासा वाटतो. आणि त्याचे 6 भाग आपण कशाच्या आधारे करायचे, तर ते म्हणतात की धुळीचा कण दिसतो तो एक युनिट आहे. आणि पहिले मी फक्त दुसऱ्या ओळीचं सांगतो, तस्य षष्ठतमो भाग, तो जो धुळीचा कण दिसतो त्याचा षष्ठतम म्हणजे 6वा भाग जो आहे त्याला आपण परमाणू म्हणू शकतो. आता तो जो धुळीचा कण आहे त्याचे आपण 6 भाग कसे काय करू शकतो किंवा कशाच्या आधारे करायचे, तर याविषयी उत्तर देताना वैशेषिक आचार्यांनी एक असं लॉजिक लावलं. त्यांनी असा तर्क केला की ज्या ज्या गोष्टी आपल्याला दिसतात, ज्या ज्या गोष्टींचं आपल्याला दर्शन होतं, आपण फक्त एकाच दिशेने त्या वस्तूकडे बघू शकतो. म्हणजे काय की त्या वस्तूचं फक्त एका दिशेने दर्शन आपल्याला होतं. समजा एखादी व्यक्ती माझ्या समोर उभी आहे, तर त्या व्यक्तीचा फक्त समोरचा भाग मला दिसतो, पण इतर जे 5 दिशा आहेत, म्हणजे मागची बाजू, उजवी बाजू, डावी बाजू, वरची बाजू आणि खालची बाजू, म्हणजे एकूण समजा आपण दिशा जर काउंट केल्या, तर तसं जर आपण मोजायला गेलं तर तशा दशदिशा आपण म्हणतो. म्हणजे पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, आग्नेय, नैऋत्य, वायव्य, ईशान्य, ऊर्ध्व म्हणजे वरची दिशा आणि खालची दिशा, अशा एकूण आपण 10 दिशा मोजतो. पण ज्या उपदिशा आहेत त्या आपण मोजल्या नाहीत. त्यांना आपण थोड्या वेळेपुरतं आपण जर विसरलं, त्याला आपण बाजूला ठेवलं आणि आपण जर फक्त मुख्य 4 दिशा आणि वरची दिशा आणि खालची दिशा एवढाच जर विचार केला, तर समजा आता एखादी व्यक्ती माझ्यासमोर उभी आहे, तर त्या व्यक्तीचा फक्त चेहरा किंवा जो समोरचा भाग आहे तो मला दिसतो. त्या व्यक्तीची पाठ मला दिसत नाही किंवा उजवीकडचा आणि डावीकडचा भाग पण पूर्णपणे दिसत नाही आणि वरचा आणि खालचा भाग पण दिसत नाही. आता व्यक्तीसाठी किंवा इतर वस्तूंसाठी पण आपल्याला असं म्हणता येईल. आता फक्त कधी कधी काय होतं की ती वस्तू किंवा ती व्यक्ती आपल्यापेक्षा जर उंचीने कमी असेल तर त्या व्यक्तीचा डोकं पण आपल्याला दिसतं किंवा त्या वस्तूचा वरचा भाग पण दिसतो. म्हणजे कधी कधी आपल्याला एका दिशेचं ज्ञान होतं, कधी कधी 2 दिशांचं होतं, कधी कधी 3 दिशांचं पण होतं. तर अर्थात त्या वस्तूच्या उंचीवरती किंवा त्या वस्तूच्या जाडीवरती अवलंबून असतं. पण एक सामान्य नियम असा आहे की उजवी बाजू किंवा डावी बाजू जरी आपल्याला दिसली तरी सुद्धा ती थोडीच दिसते, ती पूर्ण दिसत नाही. म्हणजे आता समजा मी तुमच्या समोर बसलोय, तर माझा समोरचा भाग, माझा चेहरा तुम्हाला दिसेल किंवा माझा समोरचा भाग दिसेल, पण माझा उजवा हात किंवा माझा डावा हात अगदी थोडा दिसेल, तो पूर्ण नाही दिसत. म्हणजे इतरही 2 दिशा आपण घेतल्या किंवा मागची बाजू अजिबातच दिसत नाही. तर एक सर्वसामान्य सिद्धांत त्यांनी असा मांडला की जी पण गोष्ट दृश्यमान आहे, ज्या पण गोष्टीचं आपल्याला दर्शन होतं, त्या व्यक्तीची फक्त त्या वस्तूची किंवा त्या व्यक्तीची फक्त आपल्याला समोरची बाजू दिसते, पण इतर 5 दिशा ज्या आहेत, म्हणजे मागची बाजू, उजवीकडची, डावीकडची आणि वरची खालची, ते आपल्याला दिसत नाही. हाच जर नियम आपण त्या धुळीच्या कणाला लावला, तर धुळीचा कण जो दिसतोय आपल्याला,
आपण असं म्हणू शकतो की जो भाग आपल्याला दिसतोय, जो भाग दृश्यमान आहे, तो फक्त समोरचा भाग आहे. पण त्याचबरोबर त्या धुळीच्या कणाला इतरही 5 अंग असली पाहिजेत. त्याला इतरही 5 अवयव असले पाहिजेत, की जे आपल्याला दिसत नाहीयेत. म्हणून वैशेषिक दर्शनांमध्ये त्यांनी एक असा तर्क लावला, की ज्या गोष्टी दृश्यमान आहेत, त्यांची फक्त एकच दिशा आपल्याला दिसते, त्यांची फक्त समोरची दिशा आपल्याला दिसते, पण इतर 5 दिशा आपल्याला दिसत नाहीत. म्हणून जो धुळीचा कण दिसतो त्याची फक्त एक बाजू आपल्याला दिसते, पण बाकी पण 5 बाजू त्याला असल्या पाहिजेत, असं त्यांनी अनुमान केलं. आणि बाकीच्या 5 बाजू आहेत म्हणजे काय, की तो धुळीचा कण आहे त्याच्यामध्ये एकूण 6 भाग करता येऊ शकतात. त्याच्यामध्ये एकूण 6 अंश असू शकतात आणि ज्याच्यामध्ये 6 अंश आहेत त्याला त्यांनी नाव दिलं की त्रेणुक. त्रेणुक म्हणजे 6 अणूंचं कॉम्बिनेशन. आणि त्याचं विभाजन केलं तर आपल्याला मिळतात की 2 द्वेणुक, 3 द्वेणुक, म्हणजे 2 2 2 असे मिळतात. आणि त्या द्वेणुकांचं पण आपण जर कॉम्बिनेशन मोडलं, त्याचं पण आपण जर विभाजन केलं तर आपल्याला सगळ्यात एकच जो पार्टिकल मिळेल, जो परमाणू मिळेल, त्याला त्यांनी नाव दिलं की जो धुळीच्या कणाचा 6वा भाग आहे तो म्हणजे परमाणू. आता या दर्शनामध्ये त्यांनी परमाणूलाच एक नित्य पदार्थ मानलंय. आणि हे मी जे सांगितलं की द्वेणुक, त्रेणुक वगैरे याचं कॉम्बिनेशन ते कसं मानतात, याचं मिश्रण किंवा याचा संयोग ते कसा मानतात ते मी थोडक्यात सांगतो. आता 2 परमाणू आहेत म्हणजे जो सगळ्यात सूक्ष्म कण आहे, 2 परमाणू जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्याला द्वेणुक असं म्हणतात. द्वेणुक, द्वि म्हणजे 2 आणि अणू म्हणजे 2 अणूंचा समूह म्हणजे द्वेणुक. तसंच 3 द्वेणुकांचा समूह म्हणजे त्रेणुक. म्हणजे 2 अणू मिळाले तो द्वेणुक झाला. असे 2 2 2 असे 3 मिळाले म्हणजे तो झाला त्रेणुक, की ज्याच्यामध्ये 6 परमाणू असतील. मॅट्रिक 6 असे 6 परमाणू त्याच्यामध्ये आहेत. त्याच्यामुळे धुळीचा जो कण आपल्याला झरोक्यामध्ये दिसतो त्याचे 6 भाग असतात आणि त्याच्यातला जो 6वा भाग आहे त्याला परमाणू म्हणतात. असं त्यांनी अनुमानाच्या द्वारे सिद्ध केलं. म्हणजे काय, की जसं शास्त्रामध्ये, आधुनिक शास्त्रामध्ये, आधुनिक विज्ञानामध्ये मायक्रोस्कोपच्या खाली आपल्याला परमाणू बघता पण येतो, कारण की त्या प्रकारचं यंत्र आपण विकसित केलंय. पण प्राचीन काळी वैशेषिक दर्शनामध्ये जेव्हा त्यांनी परमाणूची संकल्पना मांडली, तेव्हा त्यांनी असं मांडलं की त्रेणुक जे आहे म्हणजे जो धुळीचा कण आहे तो आपल्याला दृष्टीला दिसतो, पण जो द्वेणुक आहे आणि जो परमाणू आहे तो आपल्याला दृष्टीला दिसत नाही. म्हणून परमाणूचं ज्ञान आपल्याला प्रत्यक्ष प्रमाणाच्या द्वारे होत नाही, तर ते ज्ञान आपल्याला अनुमानाच्या द्वारे होतं, असं त्यांनी सांगितलं. तर अशा पद्धतीने मला असं वाटतं की आधुनिक विज्ञानामध्ये जी परमाणू संकल्पना आहे आणि वैशेषिक दर्शनामध्ये जी परमाणू संकल्पना आहे त्याच्यामध्ये थोडासा भेद आहे. जरी आपण शब्द तोच वापरला, जरी आपण शब्द अणू वापरला किंवा परमाणू वापरला, तरी सुद्धा संकल्पनेमध्ये थोडासा भेद आहे असं मला वाटतं. कारण की वैशेषिक दर्शनामध्ये अनुमानाच्या द्वारे त्यांनी परमाणूचं ज्ञान होतं अशी एक संकल्पना मांडली. आता जेव्हा आपण परमाणू आहे असं आपण जेव्हा चर्चा करतो तेव्हा आपल्याला असं बघायला लागेल की परमाणू नक्की कशा कशाचे असतात. म्हणजे इथे सुद्धा आपण जर आधुनिक विज्ञानाशी याचा एक संबंध लावायचा ठरवला तर आधुनिक विज्ञानामध्ये जे पिरियोडिक टेबल आहे, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची मूलद्रव्य आहेत, वेगवेगळ्या प्रकारची संयुग आहेत, त्याच्यामध्ये त्या अणूमध्ये किती इलेक्ट्रॉनची संख्या आहे किंवा त्याच्यामध्ये कसं रोटेशन होतं, या सगळ्या गोष्टी ज्या विज्ञानाच्या माध्यमातून चर्चा केल्या जातात त्यांचा जो अप्रोच आहे, त्यांचा जो दृष्टिकोन आहे तो वेगळा आहे. आणि आपल्या दर्शनाच्या परंपरेमध्ये, वैशेषिक दर्शनामध्ये त्यांनी परमाणूंचं विभाजन करताना कसं केलं, तर त्यांनी मूलद्रव्यानुसार किंवा संयुगानुसार जसं पिरियोडिक टेबल मध्ये केलं जातं त्या पद्धतीचं विभाजन वैशेषिक दर्शनामध्ये नाहीये. तर यांनी परमाणूंचं विभाजन करताना किती प्रकारचे परमाणू असू शकतात किंवा कसे असू शकतात, याला पंचमहाभूतांच्या अनुसार त्यांनी विभाजन केलंय. अर्थात पंचमहाभूतामध्ये आकाशाचे परमाणू असणार नाहीत, पण इतर 4 यांचे परमाणू असतील. तर पृथ्वीचे परमाणू, जलाचे परमाणू, अग्नीचे परमाणू आणि वायूचे परमाणू असे 4 प्रकारचे परमाणू त्यांनी मानले. आता हा एक परमाणूची संकल्पना मी आपल्या समोर मांडली की जो सगळ्यात छोटातल्या छोटा, सगळ्यात लहानात लहान, जो सगळ्यात सूक्ष्मतम पदार्थ आहे की ज्याचं विभाजन पुढे होऊ शकत नाही, त्याला परमाणू असं म्हणतात. ही एक संकल्पना आहे. आता याच्यानंतर अजून एक दुसरा महत्वाचा विषय या दर्शनातला जो येतो, जसं आपण पहिल्या दिवशी जेव्हा एक दर्शनांचा परिचय आपण करून घेतला होता, त्यावेळेस आपण बघितलं होतं की वैशेषिक दर्शनांचं मुख्य एक वैशिष्ट्य काय आणि त्याच्यामध्ये स्पेशलायझेशन नक्की कशाचं आहे. तर आपल्याला आठवत असेल की आपण अशी चर्चा केली होती की जगामध्ये अस्तित्वात असणाऱ्या सर्व पदार्थांचं, जे अस्तित्वात आहे आणि जे अस्तित्वात नाहीये,
त्यांचं पण विभाजन आपल्याला कशा पद्धतीने करता येईल याच्या विषयी ज्यांनी चिंतन केलेलं आहे ते म्हणजे वैशेषिक दर्शन, ज्याला आपण आधुनिक विज्ञानामध्ये फिजिक्सशी थोडासा त्याचा संबंध लावू शकतो. पण जसं मी म्हणलं की या जगामध्ये अस्तित्वात असणाऱ्या नसणाऱ्या सर्व पदार्थांचं विभाजन वैशेषिक दर्शनाने केलंय, तर ते विभाजन नक्की कसं आहे आणि ते नक्की काय आहे हे आपण आता थोडंसं समजून घेण्याचा प्रयत्न करू. अर्थात हा जो परमाणूचा विषय आहे हा पुढे पण त्याच्यामध्ये सुद्धा येणार आहे, म्हणून हा विषय थोडासा एक स्पष्ट करून नंतर मी पुढच्या स्लाइड वरती जातो. आता आपण जेव्हा म्हणतो की या जगामध्ये असणाऱ्या नसणाऱ्या सर्व पदार्थांचं विभाजन वैशेषिक दर्शनाने केलंय, तर या जगात असणाऱ्या पदार्थांना, या जगात असणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्याला त्यांनी नाव दिलं पदार्थ. आता थोडंसं या शब्दाविषयी पण चिंतन करण्याची आवश्यकता आहे, कारण की ते प्रत्येक शब्दाला खूप जास्त महत्व देतात. वैशेषिक दर्शनामधले सप्त पदार्थ, आता ते 7 पदार्थ आहेत असं म्हणतात. अर्थात ते सप्त पदार्थ म्हणजे फक्त संख्येने ते 7 आहेत असं नाही, पण ते 7 वेगवेगळ्या प्रकारच्या आपण असं म्हणू शकतो की विभाग आपण करू शकतो, ज्याला आपण कॅटेगरीज असं इंग्लिशमध्ये म्हणू शकतो. आता पदार्थ हा जो शब्द आहे याविषयी आपण थोडासा विचार केला पाहिजे. आता तसं आपण जर मराठीत म्हणलं तर पदार्थ हा शब्द म्हणजे जास्त करून आपण खाण्याचे पदार्थ याच्यासाठी वापरतो, की एखादी नवीन रेसिपी बनवली, काहीतरी आपण नव्याने बनवलं तर आपण त्याला म्हणतो की हा एक नवीन पदार्थ बनवला. पण संस्कृतमध्ये जर आपण या शब्दाचा विचार केला की पद आणि अर्थ, पदार्थ म्हणजे नक्की काय, तर आपल्याला 2 शब्द याच्यामध्ये मिळतात. एक शब्द म्हणजे पद आणि दुसरा शब्द म्हणजे अर्थ. पद म्हणजे काय? पद म्हणजे शब्द ऍक्च्युली. म्हणजे ज्या ज्या शब्दांच्या द्वारे आपण ज्या ज्या वस्तूंना बोधित करतो, ते शब्द जे आहेत, भाषेमध्ये आपण जे शब्द वापरतो त्यांना असं म्हणतात पद. आणि त्या शब्दांच्या द्वारे ज्या वस्तूला सूचित केलं जातं, ती वस्तू म्हणजे अर्थ. तसं आपण काय करतो की अर्थ म्हणजे आपल्याला असं वाटतं की शब्दाचा अर्थ म्हणजे शब्दाचं जे मीनिंग आहे त्याला आपण अर्थ आहे असं आपण मराठीमध्ये म्हणतो. पण वस्तुतः संस्कृतमध्ये अर्थ हा जो शब्द आहे तो वस्तूसाठी आहे. आता समजा मला एखाद्या शब्दाचा अर्थ समजत नाहीये. आता समजा आपल्या समोर एक टेबल आहे आणि त्याच्यामध्ये एक शब्द आहे समवाय. आता मला समजा समवाय या शब्दाचा अर्थ माहित नाहीये आणि मी दुसऱ्या व्यक्तीला विचारलं की समवायचा अर्थ नक्की काय आहे, आणि त्या व्यक्तीने जर मला त्याचा अर्थ सांगितला, तर एक प्रकारे कसं होतंय की मी त्या व्यक्तीला शब्द विचारला आणि त्या व्यक्तीने त्या शब्दाच्या बाबतीत मला दुसरा शब्दच सांगितला. म्हणजे काय, आपण ज्याला अर्थ म्हणतोय की या व्यक्तीने शब्दाचा अर्थ सांगितला, त्यांनी खरं तर आपल्याला अर्थ नाही सांगितला, त्यांनी एका शब्दाच्या बदल्यात एक दुसरा शब्द आपल्याला दिला की याला असं पण म्हणतात. म्हणजे शब्दाला प्रतिशब्द त्याने दिला. पण वस्तुतः शब्दाचा अर्थ, अर्थ म्हणजे नक्की काय, तर अर्थ म्हणजे मीनिंग नसून अर्थ म्हणजे वस्तू आहे, की त्या शब्दाद्वारे जी वस्तू बोधित केली जाते, त्या शब्दाद्वारे ज्या वस्तूचा बोध होतो त्याला आपण अर्थ असं म्हणू शकतो. म्हणून पदार्थ हा जो शब्द आहे त्या शब्दाला महत्व असं आहे की ती वस्तू पण आहे आणि त्याला बोधित करण्यासाठी शब्द सुद्धा आहे. आता समजा उदाहरणार्थ माझ्याकडे मोबाईल आहे, म्हणजे ही माझ्या हातामध्ये जी वस्तू आहे ते अर्थ झालं. पण त्या अर्थासाठी, त्या वस्तूसाठी मी जो शब्द वापरतो मोबाईल, हे झालं पद. म्हणून वैशेषिक दर्शनामध्ये असं म्हणतात की ज्या ज्या वस्तू जगामध्ये अस्तित्वात आहेत त्या सर्व वस्तूंसाठी आपल्याला शब्द पण आपण उत्पन्न करू शकतो आणि त्यांना आपण शब्दांच्या द्वारे बोधित पण करू शकतो. तर त्यांनी काय केलं की या जगामध्ये जितक्या पण गोष्टी आहेत, म्हणजे आपण कुठल्याही गोष्टी घ्या, म्हणजे त्याच्यामध्ये आपण जर लिस्ट करायची ठरवली तर ज्या आपल्या समोर दिसतात अशा प्रकारच्या गोष्टी, किंवा आपल्याला दिसत नाही, आपल्याला ज्ञान होत नाही अशा प्रकारच्या गोष्टी, ते म्हणतात की या जगामध्ये अस्तित्वात असणाऱ्या नसणाऱ्या सर्व पदार्थांना आपण 7 कॅटेगरीज मध्ये आपण त्यांचं विभाजन करू शकतो. तर ते जे 7 पदार्थ आहेत ते आहेत द्रव्य, गुण, कर्म, सामान्य, विशेष, समवाय आणि अभाव. अशा 7 कॅटेगरीज आहेत, असे 7 मुख्य भेद आहेत. अशा 7 कॅटेगरीज मध्ये आपण या जगातल्या सर्व पदार्थांचा समावेश करू शकतो असं वैशेषिक दर्शन सांगतं. आता थोडक्यात हे काय पदार्थ आहेत आणि त्यांचं नक्की काय स्वरूप आहे हे थोडक्यात मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल. आता थोडक्यात हा जो विषय आहे सप्त पदार्थ, त्याच्यामध्ये पण तुम्ही खाली बघाल की बरेचसे शब्द त्याच्यामध्ये लिहिलेले आहेत, 9, 24, 5, 2 वगैरे वगैरे. आता या सर्व गोष्टींविषयी स्पष्टीकरण करायला थोडासा आपल्याकडे वेळ कमी आहे, पण तरी सुद्धा थोडक्यात ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला यामध्ये सांगण्याचा प्रयत्न करेल. आता यामधला सगळ्यात पहिला जो पदार्थ आहे, जो सगळ्यात मूलभूत आहे, तो म्हणजे द्रव्य. आता थोडासा याच्यामध्ये एक शब्द आपण लक्षपूर्वक समजला पाहिजे. मराठीमध्ये एक शब्द आहे द्रव्य
आणि दुसरा शब्द आहे द्रव, ज्याच्यामध्ये य नाहीये. द्रव म्हणजे लिक्विड, म्हणजे जसं पाणी द्रव आहे किंवा चहा द्रव आहे, सरबत द्रव आहे, म्हणजे जे लिक्विड पदार्थ आहेत त्याला आपण म्हणू शकतो की द्रव पदार्थ. जसं आपण शाळेमध्ये शिकतो की पदार्थांच्या 3 अवस्था असतात, स्थायू, द्रव आणि वायू. स्थायू म्हणजे जे सॉलिड आहे, द्रव म्हणजे जे लिक्विड आहे आणि वायू म्हणजे जे गॅशियस फॉर्म मध्ये आहे. तर द्रव म्हणजे लिक्विड हा जो एक शब्द आहे तो वेगळा आहे. इथे जो शब्द आहे तो म्हणजे द्रव्य, ज्याला इंग्लिशमध्ये अनुवाद करताना ते म्हणतात की सबस्टन्स. सबस्टन्स म्हणजे जे द्रव्य आहे, जे मूलभूत आहे. अर्थात आता इथे द्रव्याला त्यांनी पहिलं स्थान का बरं दिलं? कारण की ते म्हणतात की द्रव्य हे स्वतंत्र पण राहू शकतं. त्यांचं असं म्हणणं आहे की जे स्वतंत्रपणे अस्तित्वात राहू शकतात, जे गोष्टी स्वतंत्र आहेत त्या द्रव्य याच्या अंतर्गत येतात. आणि त्यानंतर ज्या गोष्टी आश्रित आहेत, ज्या स्वतंत्रपणे राहू शकत नाही, गुण, कर्म, सामान्य, विशेष, समवाय, अभाव, हे इतर जे घटक आहेत त्या स्वतंत्रपणे राहू शकत नाहीत, तर ते द्रव्यावरती आश्रित असतात. आता हे म्हणजे नक्की काय, मी थोडक्यामध्ये तुम्हाला सांगतो. आता द्रव्यामध्ये ते म्हणतात की 9 प्रकारची द्रव्य आहेत. पृथ्वी, जल, तेज, वायू, आकाश. आता या पंचतत्वांविषयी आपल्या सर्वांना माहिती आहे, तर तरी सुद्धा थोडक्यामध्ये यांचा जो विचार आहे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो की पृथ्वी तत्व म्हणजे नक्की आपण कशाला म्हणायचं. याच्यात सुद्धा एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की पृथ्वी हा जो शब्द आहे, हा ऍक्च्युअल पृथ्वी या ग्रहासाठी नसून त्या प्रकारचा स्वभाव ज्या ज्या पदार्थांमध्ये आहे त्या सर्वांना आपण पृथ्वी तत्व असं म्हणू शकतो. म्हणजे त्याच्यात पृथ्वी ग्रह पण आला, पण तरी सुद्धा इतर पण गोष्टी, समजा टेबल हे पण स्थायू आहे किंवा टेबल हे पण जड पदार्थ आहे, त्याला पण आपण पृथ्वी तत्व म्हणू शकतो. आणि पृथ्वी हा एक स्वभाव आहे असं गृहीत धरून आपल्याला असं म्हणायला लागेल की इतर पण जे ग्रह आहेत, म्हणजे चंद्र आहे किंवा मंगळ आहे किंवा गुरु आहे, त्याला पण आपल्याला पृथ्वी तत्वाचे म्हणावं लागेल. म्हणजे जरी ते पृथ्वी नसले, जरी ते पृथ्वी या ग्रहापेक्षा वेगळे असले, तरी सुद्धा त्यांचा जो स्वभाव आहे, जर तो पृथ्वी तत्वाशी मॅच करणारा असेल तर आपल्याला त्यांनाही असं म्हणावं लागेल की ते पृथ्वी तत्वाचे आहेत. पण नक्की पृथ्वी तत्वाचं काय आहे हे आपण कसं ओळखायचं? तर न्याय दर्शनामध्ये आणि वैशेषिक दर्शनामध्ये त्यांनी सगळ्यात एक सोपं त्याचं लक्षण असं सांगितलंय की जिथे जिथे गंध आहे तिथे तिथे ते पृथ्वी तत्व आहे. म्हणजे काय, की इतर तत्वांमध्ये, जलामध्ये, तेजामध्ये, वायूमध्ये, आकाशामध्ये किंवा इतर कुठल्याही पदार्थामध्ये आपल्याला गंध आढळणार नाही. म्हणजे जिथे आपल्याला वास येतोय, जिथे गंध आहे, ते तत्व म्हणजे पृथ्वी तत्व, असं यांनी सिद्धांत प्रतिपादित केला. आता आपल्याला थोडी अशी शंका वाटते की फक्त पृथ्वीमध्येच गंध आहे असं आपण कसं काय म्हणायचं? कारण की जलामध्ये पण गंध आहे असं आपल्याला वाटतं किंवा वायूमध्ये पण गंध आहे असं आपल्याला वाटतं. कारण की आपण समजा परफ्यूम जे वगैरे वापरतो किंवा अत्तर असतं, तर ते तर असतं लिक्विड फॉर्म मध्ये, म्हणजे ते असतं जल रूपामध्ये. पण जलामध्ये सुद्धा आपल्याला गंधाचा अनुभव येतो. किंवा कधी कधी हवेची झुळूक आली आणि त्याच्याबरोबर आपल्याला सुगंध येतो, समजा फुलं असतील आसपास, तर आपल्याला हवेबरोबर पण गंधाचा अनुभव येतो. म्हणून आपल्याला असं वाटतं की फक्त पृथ्वी तत्वाचाच गंध आहे असं हे का बरं म्हणतात. आपल्याला वायूमध्ये पण गंध आहे असं आपण म्हणू शकतो किंवा जलामध्ये पण गंध आहे असं आपण म्हणू शकतो, असं आपल्याला वाटेल. पण वैशेषिक दर्शन असं म्हणतं की फक्त गंध पृथ्वीमध्येच आहे, पण जलामध्ये आणि वायूमध्ये तो अनुभवाला का बरं येतो? कारण की पृथ्वीचे छोटे छोटे कण त्याच्यामध्ये मिसळलेले आहेत आणि तो जो गंध आहे तो त्या पृथ्वीच्याच कणांचा आहे, तो त्या जलाच्या कणांचा नाही. म्हणजे आपण जे काही सेंट, परफ्यूम किंवा अत्तर वापरतो, तर त्याच्यामध्ये फक्त जलतत्व नाहीये, त्याच्यामध्ये फक्त शुद्ध पाणी नाहीये, तर त्याच्यामध्ये पृथ्वी तत्वाचे छोटे छोटे पार्टिकल्स, छोटे छोटे परमाणू त्याच्यामध्ये मिसळलेले असतात. आणि जो गंध आहे तो फक्त पृथ्वीच्याच कणांचा आहे, तो जलाच्या कणांचा नाहीये. म्हणजे काय, की जल आणि पृथ्वी छोटे छोटे जे कण आहेत ते इतके मिसळले गेलेत की आपल्याला वाटतं की तो पाण्याचा वास आहे किंवा तो त्या अत्तराचा वास आहे किंवा तो त्या जलतत्वाचा वास आहे. पण ते म्हणतात की हा फक्त पृथ्वीचाच गंध आहे. आणि हवेच्या झुळकेबरोबर आपल्याला जेव्हा गंध येतो तेव्हा पण ते असं म्हणतात की वारा पृथ्वी तत्वाच्या छोट्या छोट्या कणांना तो घेऊन येतो. म्हणजे वायू जो आहे तो फक्त कॅरी करण्याचं काम करतो, तो फक्त वहन करण्याचं काम करतो. पण वस्तुतः जो गंध आहे तो फक्त पृथ्वीमध्येच आहे, पृथ्वी तत्वाच्याच कणांमध्ये आहे. म्हणून वायूमध्ये किंवा जलामध्ये गंध नाहीये, पण त्याच्यामध्ये मिसळलेले जे छोटे छोटे पृथ्वीचे कण आहेत त्याच्यामध्ये तो गंध आहे. त्याच्यामुळे जिथे जिथे गंध आपल्याला आढळेल तिथे पृथ्वी तत्व आहे असं समजावं, असं यांनी एक निष्कर्ष सांगितलेला आहे. त्यानंतर जे दुसरं तत्व आहे जलतत्व. जल कशाला म्हणावं? तर ते म्हणतात की ज्याच्यामध्ये शीत स्पर्श आहे, जिथे स्पर्श हा थंड स्पर्श आहे, त्याला जलतत्व समजावं असं ते म्हणतात.
आता आपल्याला माहिती की आपण जेव्हा पाणी गरम करतो तेव्हा पाणी गरम पण होतं का? तर ते म्हणतात की पाणी गरम होतं, पण पाणी गरम कशामुळे होतं? अग्नीच्या संयोगामुळे होतं. म्हणजे काय, की पाण्यामध्ये अग्नितत्वाचे छोटे-छोटे गरम स्पर्श आपल्याला अनुभवायला येतो गरम पाण्यामध्ये. तो वस्तुतः जलतत्वाचे जे परमाणू आहेत, जलाचे जे छोटे-छोटे कण आहेत, त्यांचा तो उष्ण स्पर्श नाहीये. तो अग्नीचे जे छोटे-छोटे कण त्याच्यामध्ये मिसळले जातात. आता इथे फक्त आपल्याला असं समजावं लागेल, की अग्नी म्हणजे फक्त फायर असं नाही. अग्नी म्हणजे जो आपल्याला जाळ दिसतो, तो वाला अग्नी नाही. पण अग्नी म्हणजे असे पण जे कण आहेत, की ज्याच्यामध्ये उष्णता आहे. तर आपण जेव्हा पाणी गरम करतो, म्हणजे जेव्हा अग्नीचा जलाशी संयोग होतो, त्यावेळेस अग्नितत्वाचे कण त्या जलतत्वामध्ये मिसळले जातात आणि त्यामुळे आपल्याला तो उष्ण स्पर्श अनुभवायला येतो. पण मुळात जे पाण्याचा स्वभाव आहे, मुळात जो पाण्याचं जे स्वरूप आहे, ते शीत स्पर्श असणारं असंच आहे. म्हणून पाण्यासाठी त्यांनी एक विशेष गुण सांगितला, त्याचं जे लक्षण सांगितलं, ते म्हणजे जिथे-जिथे शीत स्पर्श आहे, तिथे-तिथे आपण पाण्यामुळे आहे, असं आपल्याला म्हणायला लागेल. मग थंडीच्या दिवसात काय होतं, की आपल्याला कधी जेव्हा थंडी वाजते, म्हणजे वारा पण आपल्याला एकदम कडकडाट थंडीचा आपल्याला वाटतो आणि वारा एकदम गार वाटतो. तर अशी ही तर पृथ्वी तत्वाची आहे. आणि जो वारा येतो, तो वारा सुद्धा वायू तत्व आहे. त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये शीतलता आहे असं आपल्याला का बरं अनुभवायला येतं? तर तिथे पण ते असं म्हणतात, की फरशी आपल्याला गार लागते कारण की जलतत्वाचा त्याच्याशी संयोग येतो आणि हवा पण आपल्याला गार लागते किंवा हवा पण आपल्याला गार वाटते कारण की त्या हवेचा पण कुठे ना कुठे जलाशी संबंध येतो. त्याच्यामुळे जलामध्ये असणारा जो शीतस्पर्श आहे, त्याचा त्याच्यावरती प्रभाव पडून आपल्याला ते गार वाटतं. तर जसं पृथ्वीसाठी त्यांनी एक लक्षण सांगितलं, की जिथे गंध आहे तिथे पृथ्वी आहे. तसंच पाण्यासाठी ते म्हणतात, की जिथे शीतस्पर्श आहे, तिथे जलतत्व आहे. त्यानंतर अग्नीसाठी जिथे उष्ण स्पर्श आहे, तिथे अग्नी आहे. त्यानंतर वायू हे जे तत्व आहे, त्याला कसं काय आपण डिफाईन करणार? त्याची व्याख्या आपण कशी करणार? तर वायूसाठी ते म्हणतात, की जिथे स्पर्शाचा अनुभव ज्यात रूप नाहीये. म्हणजे काय? स्पर्शाचा अनुभव आपल्याला पृथ्वी, जल तेजामध्ये पण होतो, पण त्यांच्यामध्ये रूप आहे. पण वायूमध्ये रूप नाहीये. म्हणजे वायूचा अनुभव आपल्याला फक्त कशाद्वारे होऊ शकतो? तो फक्त आपल्याला स्पर्शेंद्रियाद्वारे होऊ शकतो. आता आपण समजा पंख्याखाली बसतो, तर आपल्याला वाऱ्याचा स्पर्श जाणवतो, पण वारा आपल्याला दिसत नाही. म्हणजे वायू हे असं एक तत्व आहे, की जे आपण बघू शकत नाही किंवा जे आपण ऐकू शकत नाही किंवा ज्याचा आपल्याला गंध पण येत नाही किंवा ज्याची आपल्याला चव पण येत नाही. म्हणजे वायू या तत्वाचं ज्ञान आपल्याला फक्त त्वचेच्या माध्यमातून होतं, आपल्याला फक्त स्पर्शाच्या माध्यमातून होतं. पण स्पर्श वायू असं जे तत्व आहे, ते म्हणजे वायू तत्व. आता वैशेषिक दर्शनामध्ये ते असं म्हणतात, जसं आपण परमाणूंची चर्चा केली. आपल्याला असं वाटेल, की परमाणू म्हणजे फक्त पृथ्वीचेच परमाणू असतील. पण ते असं म्हणतात, की या चारही तत्वांमध्ये आपल्याला छोटे-छोटे कण दिसून येतात आणि पृथ्वी, जल, तेज आणि वायू या 4 तत्वांचे परमाणू असतात. जसे पृथ्वीचे परमाणू आहेत, जसे जलतत्वाचे परमाणू आहेत, जसे अग्नीचे परमाणू आहेत, म्हणजे जसं ठिणग्या अग्नीच्या असतात, तर त्या ठिणग्यांचं पण छोटं-छोटं कणांमध्ये विभाजन होऊ शकतं आणि त्यात मध्ये असणारा सुद्धा सगळ्यात जो सूक्ष्म जो कण आहे अग्नीचा, त्याला असं आपण म्हणू शकतो, की तो अग्नीचा परमाणू आहे किंवा वायूचा परमाणू आहे. म्हणजे वायूमध्ये पण छोटे-छोटे पार्टिकल्स असतात, त्याच्यामध्ये पण छोटे-छोटे कण असतात, तर त्याला त्यांनी परमाणू असं नाव दिलंय. तर जसं मी सांगितलं, की आधुनिक विज्ञानामध्ये त्यांनी परमाणूंचं विभाजन करताना पिरियोडिक टेबलचा आधार घेतला आणि मूलद्रव्य कुठली आहेत, संयुग कुठली आहेत आणि त्याची संख्या एकूण बरीचशी होते. पण वैशेषिक दर्शनांमध्ये परमाणू हे फक्त 4च तत्वांचे असतात. याच्यामध्ये त्यांनी तत्वानुसार त्यांचं विभाजन केलंय, की पृथ्वी तत्वाचे परमाणू, जलतत्वाचे परमाणू, तेज तत्वाचे परमाणू आणि वायू तत्वाचे परमाणू. अशा 4च तत्वांचे फक्त परमाणू आपल्याला दिसून येतात. आणि 5वं जे तत्व आहे, की सामान्यपणे आपण पंचमहाभूतांना एकत्र धरतो. पण 5वं जे तत्व आहे आकाश, त्याच्यामध्ये परमाणू असत नाही. कारण की आकाश म्हणजे काय? आकाश म्हणजे एक पोकळी आहे. आकाश म्हणजे एक रिकामी जागा आहे. तर असं आपण म्हणू शकतो, की आकाश ही एक अशी रिकामी जागा आहे, की ज्याच्यामध्ये पृथ्वी, जल, तेज आणि वायू हे 4 पदार्थ राहू शकतात. म्हणजे एक प्रकारे आकाश हा आश्रय झाला बाकीच्या 4 पदार्थांचा. म्हणजे नक्की काय? मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण सांगतो, की समजा आता एखादी खोली आहे. एखाद्या घरामध्ये एक रूम आहे, एखादी खोली आहे आणि त्या खोलीमध्ये कुठलीच गोष्ट नाही. एकही वस्तू त्या खोलीमध्ये ठेवलेली नाही. पण तरी सुद्धा त्याच्यामध्ये वायू असू शकतो किंवा अजून एक दुसरं उदाहरण घेतलं, की आधुनिक विज्ञानाप्रमाणे आपण काय करू शकतो? आपल्याकडे
अशी प्रकारची यंत्रसामग्री आहे की आपण बाटली घेतली किंवा एखादा काचेचा फ्लास्क घेतला किंवा काचेची एखादी बरणी घेतली, तर तिला आपण पूर्णपणे वायुमुक्त करू शकतो. म्हणजे त्याला आपण पूर्ण व्हॅक्यूम क्रिएट करू शकतो. तर जेव्हा आपण व्हॅक्यूम क्रिएट करतो, तेव्हा त्याच्या आतमध्ये काय आहे? त्याच्या आतमध्ये पृथ्वी तत्व पण नाहीये, त्याच्या आतमध्ये जलतत्व पण नाहीये, त्याच्या आतमध्ये तेज तत्व पण नाहीये, त्याच्या आतमध्ये वायू तत्व पण नाहीये. म्हणजे काय? की जी रिकामी जागा, जी इतर कुठल्याही तत्वाने व्यापलेली नाहीये, ती जी रिकामी जागा आहे ती म्हणजे आकाश तत्व आहे, असं आपण म्हणू शकतो. आणि जिथे आकाश आहे, म्हणजे जिथे रिकामी जागा आहे, तिथेच पृथ्वी, जल, तेज किंवा वायू यांचं अस्तित्व असू शकतं. जर ऑलरेडी त्या ठिकाणी पृथ्वी तत्व असेल, तर तिथे जलतत्व असू शकत नाही. आता याचंच समजा उदाहरण घेतलं, की एक काचेची बरणी आहे आणि त्याच्यामध्ये वायू पण नाहीये, त्याच्यामध्ये निर्वात आहे, म्हणजे व्हॅक्यूम आहे. पण समजा त्या काचेच्या बरणीचं झाकण मी उघडलं, तर काय होईल? जी निर्वात पोकळी होती, ज्याच्यामध्ये काहीच नव्हतं, तर बाहेर जो वायू तो त्याच्यामध्ये प्रवेश करेल. ठीक आहे? म्हणजे आधी जी जागा होती, जी पूर्णपणे रिकामी होती, ज्याच्यामध्ये काहीही नव्हतं, ती जागा आता कोणी व्यापलीये? तर ती जागा आता वायूनी व्यापलीये. त्यानंतर वायू त्याच्यामध्ये आहे बाटलीमध्ये किंवा त्या काचेच्या बरणीमध्ये, पण त्याच्यामध्ये मी जर पाणी भरायला सुरुवात केली, तर काय होईल? पाणी भरलं जाईल आणि त्याच्यामध्ये जो वायू होता, तो वायू त्याच्यापासून बाहेर निघेल. म्हणजे काय? की जी एक जागा आहे ती फक्त वायू तत्वाने भरली आहे, पण जलतत्व त्याच्यामध्ये जायला लागलं, त्याच्यामध्ये पाणी जायला लागलं, तर वायू बाहेर यायला लागेल. कारण की समान जे आकाश आहे, समान जी स्पेस आहे, ती दोन वेगवेगळे तत्व ते व्यापू शकत नाही. ते व्यापू शकत नाही. त्याच्यामुळे जिथे वायू होता, तिथे आता पाणी यायला लागलं. म्हणजे जी जागा वायूने भरली होती, ती आता पाण्याने भरली गेली. आता समजा मी बरणीमध्ये पूर्ण पाणी भरलं, तर ती पूर्ण जागा पाण्याने भरलेली आहे. पण त्याच्यानंतर समजा मी छोटे वाळूचे कण त्याच्यामध्ये टाकायला सुरुवात केली. म्हणजे मी पृथ्वीच्या गोष्टी त्याच्यात टाकायला सुरुवात केली, तर काय होईल? वाळूचे जे कण आहेत ते खाली-खाली जायला लागतील आणि पाणी आता त्याच्यातनं बाहेर यायला लागेल. म्हणजे जी जागा, एक रिकामी जागा, आधी त्याच्यात वायू आधी काहीच नव्हतं. मग त्याच्यामध्ये वायूने प्रवेश केला. मग जेव्हा पाणी टाकलं तेव्हा वायू बाहेर गेला. जेव्हा मी वाळूचे कण टाकले तेव्हा पाणी बाहेर गेलं. म्हणजे काय? एक जागा फक्त एकच तत्व व्यापू शकतं. त्याच्यामुळे पृथ्वी, जल, तेज आणि वायू हे 4 तत्व सीमित आहेत. त्यांना एक थोडीशी जागा लागते. ते लिमिटेड जागेमध्ये असतात. पण आकाश ही एक पोकळी आहे, ही एक स्पेस आहे, की ज्याच्यामध्ये इतर 4 तत्व राहू शकतात. पण तरीही आपण आधुनिक विज्ञानामध्ये जी एक व्हॅक्यूमची संकल्पना आहे, ती आणि आकाश याच्यामध्ये फरक आहे. पण अगदी त्याच्यात आता खोलात मी जात नाही. फक्त एक आपण परिचय करून घेऊ, की ही तत्व कुठले-कुठले आहेत. त्यानंतर काल आणि दिक असे 2 तत्व यांनी मांडले. आता मी जसं तुम्हाला कायम सांगतोय, की आधुनिक विज्ञानात आणि याच्यात कसं आहे आणि जसं मी सांगितलं, की जसं फिजिक्सची याचा आपण संबंध लावू शकतो. तर जसं मॉडर्न फिजिक्समध्ये पण 2 तत्व मानतात, स्पेस आणि टाईम. ही 2 तत्व मानतात. तीच तत्व म्हणजे काल आणि दिक आहेत. काल म्हणजे टाईम आणि दिक म्हणजे स्पेस. तर आता ही 2 तत्व म्हणजे वैशेषिक दर्शनाने त्याविषयी काय विचार केलाय? तर काल म्हणजे काय? तर आपल्याला माहिती आहे की काल म्हणजे काळ, अजून त्याच्यात काय असणार आहे? पण तरी सुद्धा त्याच्याविषयी जो त्यांनी सखोल विचार केलाय, तो आपल्याला जाणून घेण्यासारखा आहे. आता आपण ज्याला काळ म्हणतो, आपण काळ कशाला म्हणतो? की आपण म्हणूया की आज समजा ही तारीख आहे, हा वार आहे, आज समजा शनिवार आहे. आत्ता 7:30 वाजले आहेत किंवा 7 वाजले आहेत. ज्यावेळेस आपण वेगवेगळ्या परिमाणांच्या द्वारे काळाला मोजण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे ते असतील वर्ष, महिने, दिवस, तास, मिनिट, सेकंद किंवा अनेक प्रकारची परिमाणं आपण वापरतो. अर्थात ही जी परिमाणं आहेत, आपल्याला वाटतं की हे म्हणजेच काळ आहे. आपल्याला वाटतं की 1 दिवस म्हणजे हे काळच झाला किंवा 1 मिनिट म्हणजे काळच झाला, 1 तास म्हणजे काळच झाला. पण वैशेषिक दर्शनामध्ये ते असं म्हणतात, की मिनिट, सेकंद, तास, दिवस, रात्र, वर्ष, संवत्सर किंवा तिथी, होरा वगैरे जे जुन्या काळी पण जे परिमाणं वापरत होते, ही जी काळाला मोजण्याची परिमाणं आहेत, ती म्हणजे काळ नाहीये. पण या परिमाणांच्या द्वारे आपण ज्याला मोजतोय, ते तत्व म्हणजे काळ आहे. म्हणजे काय, की थोडक्यात आता एक तत्व आहे. आता आपण आजकालच्या याच्यामध्ये आपण मिनिट, सेकंड्स आणि अवर्स या पद्धतीने काळाला मोजतो. म्हणजे किती वाजले, तर किती तास झाले, किती मिनिट झाले, किती सेकंद झाले. कारण की हे एक वैश्विक आता परिमाण झालेलं आहे. एक युनिव्हर्सल आता एक मोजण्याचं परिमाण झालेलं आहे. पण जुन्या काळी जसं आपल्या भारतामध्ये काल मापन करण्याची पद्धत वेगळी होती. म्हणजे आपण सेकंड्स, मिनिट्स ही पद्धत पूर्वीच्या काळी वापरली जात नव्हती. तर त्याच्यामध्ये किती प्रहर झाले किंवा किती होरा
किंवा किती निमिष झाले. म्हणजे त्याच्या वेळेस जुन्या काळी जी पद्धत होती कालमापनाची, ती निमिष, होरा किंवा घटिका, पळे, म्हणजे आता सुद्धा जे जुन्या काळचे लोक आहेत त्यांना माहितीये की ते कसं मोजायचं, किती घटिका झाल्या, किती पळे झाले किंवा किती प्रहर झाले. म्हणजे काय, की आता आपण मिनिट, सेकंड्स, अवर्स हे परिमाण वापरतोय. जुन्या काळी घटिका, पळे अशा पद्धतीचं परिमाण वापरत होतो, किंवा आता नंतरच्या काळात सुद्धा इतर काही पण परिमाण होऊ शकतात. म्हणजे 1 मिनिट बरोबर 60 सेकंद हे आपण ठरवलं. समजा आजपासून आपण सगळ्यांनी ठरवलं की 1 मिनिटामध्ये 100 सेकंद ठेवायचे, तर तसं पण होऊ शकतं. म्हणजे जे दिवसामध्ये 24 तास आहेत ते कदाचित 1 मिनिटात 100 सेकंद ठेवल्यामुळे 24 तासाचे 20 तासात येतील. म्हणजे काय, की पिरियड तोच राहणार, कालावधी तेवढाच राहणार, फक्त आपण त्या काळाला आपण किती वेगवेगळ्या परिमाणांच्या द्वारे मोजू शकतो तो आपला चॉईस झाला. म्हणजे काय, की आपण ज्या ज्या वेगळ्या परिमाणांच्या द्वारे आपण काहीतरी मोजतोय, ती जी परिमाणं आहेत ती म्हणजे काळ नाहीये. म्हणजे काय, की सेकंड, मिनिट, अवर्स किंवा दिवस, वर्ष, महिने हे म्हणजे काळ नाहीये. पण इतर पण ज्या ज्या परिमाणांचा वापर आपण करतोय, त्या सर्व परिमाणांच्या द्वारे ज्याला मोजलं जातंय, ज्या तत्वाला आपण मोजतोय, ते जे एक तत्व आहे ते म्हणजे काल. म्हणजे मिनिटांनी आपण कशाला मोजतोय? काळाला. सेकंदांनी कशाला मोजतोय? काळाला. होरा किंवा घटिका, पळे यांनी आपण कशाला मोजत होतो? काळाला. म्हणजे काय, ते असं म्हणतात की आपण एखाद्या गोष्टीला तेव्हाच मोजू शकतो जेव्हा त्या गोष्टीचं अस्तित्व असेल. म्हणजे मोजण्यासाठी आपल्याकडे वेगवेगळे ऑप्शन्स असू शकतील, मोजण्यासाठी आपल्याकडे वेगवेगळे पर्याय असू शकतील, पण तरी सुद्धा वेगवेगळ्या पर्यायांच्या द्वारे सुद्धा मोजण्यासाठी जे पहिले असले पाहिजे, ते जे तत्व आहे ते म्हणजे कालतत्व. म्हणजे परिमाण बदलू शकतात, कालानुरूप ते वेगवेगळे असू पण शकतात, पण सर्व परिमाणांच्या द्वारे सुद्धा आपण ज्याला मोजतोय ते म्हणजे काल आहे. तर आता पुन्हा म्हणजे मॉडर्न सायन्सचा अगदी हा विषय घेणं अनिवार्य आहे असं आपण नाही, पण मॉडर्न सायन्स मध्ये पण ते म्हणतात की स्पेस टाइम वगैरे ही जी संकल्पना आहे त्याचा संबंध ते ब्लॅक होलशी लावतात, किंवा जेव्हा सृष्टीची उत्पत्ती होईल त्याच्यानंतर स्पेस टाइम असेल किंवा त्याच्या आधी पण आहे का वगैरे वगैरे, ही जी चर्चा आधुनिक विज्ञानामध्ये असते, मॉडर्न फिजिक्स मध्ये असते. तसंच वैशेषिक दर्शनामध्ये ते असं म्हणतात की काल आणि दिक हे नित्य आहेत. म्हणजे काळ असं नाही की काही उत्पन्न झाल्यानंतर काळ उत्पन्न झाला, असं नाही की सृष्टी उत्पन्न झाल्यानंतर काळ उत्पन्न झाला किंवा दिक उत्पन्न झाली, पण ते नित्य आहेत, म्हणजे ते कायम राहतात. म्हणजे काय, की जर आपण असं म्हटलं की समजा एखाद्या सृष्टीची उत्पत्ती ब्लॅक होल मधनं झाली, तर ब्लॅक होल मधनं जेव्हा सृष्टीची उत्पत्ती झाली तो पण एक काळच होता, आणि ज्यावेळेस सृष्टी नव्हती तो पण एक काळच होता, आणि नंतर जेव्हा पूर्ण सृष्टीचा त्याच्यामध्ये लय होईल, पुन्हा समजा ती ब्लॅक होल मध्ये गेली किंवा इतर काही झालं, तरी सुद्धा तो पण एक काळ असणार आहे. म्हणजे काय, जरी सुद्धा त्यावेळेस असं आपण मानून चालू की संपूर्ण सृष्टी ब्लॅक होल मध्ये गेली, संपूर्ण जगाचा त्याच्यामध्ये प्रवेश झाला, तर मोजण्यासाठी भले कोणी असणार नाही. आपण तेव्हा असणार नाही की हे किती मिनिटाला झालं किंवा कुठल्या दिवशी झालं किंवा कुठल्या वर्षी झालं. म्हणजे मोजण्यासाठी भलेही कोणी नसलं तरी सुद्धा ज्या परिमाणांच्या द्वारे मोजता येऊ शकलं असतं, ते जे एक तत्व आहे ते म्हणजे काळ आहे, असं यांनी सांगितलंय. म्हणून ते नित्य आहे, ते कायम राहतं. तर जसं काळाच्या विषयी मी सांगितलं की वेगवेगळे परिमाण आपण वापरतो, तर वेगवेगळ्या परिमाणांच्या द्वारे आपण ज्याला मोजतो ते जे तत्व आहे ते म्हणजे काल. आणि तसंच दिक, दिक म्हणजे दिशा, ते पण त्याच पद्धतीने तत्व आहे. तर आपण दिशा जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपण म्हणतो की पूर्व दिशा, उत्तर दिशा, दक्षिण दिशा, पश्चिम दिशा किंवा आग्नेय, नैऋत्य यांना आपण दिशा असं म्हणतो. पण त्या व्यतिरिक्त पण आपल्याला एक गोष्ट अशी लक्षात घेतली पाहिजे की पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण या दिशा ज्या आहेत त्या रिलेटिव्ह आहेत. रिलेटिव्ह म्हणजे काय, की समजा आता मी इथे बसलेलो आहे आणि माझ्या समोर एक व्यक्ती बसलेली आहे आणि त्या पलीकडे दुसरी व्यक्ती आहे. तर मला असं वाटेल की ही जी व्यक्ती आहे, माझ्या समोर जो माणूस बसलाय तो माझ्या दक्षिणेला आहे, आणि त्याच्या त्या साईडला जो माणूस असेल तो म्हणेल की हा माणूस माझ्या उत्तरेला आहे. मग तो माणूस नक्की कुठल्या दिशेला आहे? म्हणजे काय, की दिशा या थोडक्यात रिलेटिव्ह झाल्या, या व्यक्तिनिष्ठ झाल्या. म्हणजे मी कुठे आहे आणि माझ्या जागेवरनं दुसरी वस्तू कुठे आहे या दोघांच्या स्थानावरनं आपल्याला असं म्हणायला लागेल की दिशा कुठली आहे. म्हणजे काय, की थोडक्यात पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण या दिशा ज्यांना आपण दिशा म्हणतो, त्याला वैशेषिक दर्शनामध्ये ते म्हणतात की त्या दिशा नाहीयेत, पण या दिशांच्या द्वारे सुद्धा ज्याला मोजलं जातंय, ज्याला आपण म्हणतोय की पूर्व दिशा, पश्चिम दिशा, उत्तर दिशा, दक्षिण दिशा, हे मोजण्याचे माप, परिमाण झाले, हे मोजण्याचे पॅरामीटर्स झाले. पण या दिशांच्या द्वारे सुद्धा आपण ज्याला मोजतोय ते जे तत्व आहे ते म्हणजे, ते तत्व म्हणजे स्पेस. म्हणजे आधी स्पेस आहे, मग आपण त्याला मोजू शकतो.
आधी काल आहे, मग आपण त्याला मोजू शकतो. म्हणून ते असं म्हणतात की ह्या ज्या दोन गोष्टी आहेत, स्पेस आणि टाइम, दिक आणि काल, हे नित्य पदार्थ आहेत. असं नाही की त्यांची उत्पत्ती झाली किंवा कोणी त्यांची उत्पत्ती केली. तर त्यानंतर एक तत्व त्यांनी द्रव्य असं मानलं की आत्मा. आता आत्म्याला द्रव्य कसं काय म्हणावं, असा आपल्याला प्रश्न पडेल. म्हणजे जसं पृथ्वी, जल, तेज, वायू हे तर आपल्याला कमीत कमी अनुभवाला येतात, आणि काल आणि दिक या गोष्टी सुद्धा आपल्याला ठीक आहे, अगदी डोळ्यांनी जरी दिसत नसल्या तरी सुद्धा आपल्या त्या अनुभवाला येतात, आपण त्याविषयी अनुमान करू शकतो. पण आत्म्याला द्रव्य का म्हटलं असावं यांनी? म्हणजे एक आपण असं म्हणूया की जी अवस्था पृथ्वी, जल, तेज, वायू, तर पृथ्वी, जल, तेज, वायू या महाभूतांच्या जोडीला त्यांनी आत्म्याला आणून ठेवलं. तर तसं का बरं केलं? कारण की त्यांना असं दाखवायचंय की ज्या गोष्टी स्वतंत्रपणे राहू शकतात त्यांना आपण द्रव्य म्हणतो. म्हणजे जसं पृथ्वी, जल, तेज, वायू यांचे परमाणू, यांचे जे छोटे छोटे पार्टिकल्स आहेत ते स्वतंत्रपणे राहू शकतात, तसं आत्मा हे पण एक तत्व आहे की जे स्वतंत्रपणे राहू शकतं. मन हे पण एक तत्व आहे की जे स्वतंत्रपणे राहू शकतं. तर आत्मा म्हणजे काय? तर त्यांनी त्याची व्याख्या अशी केली की आत्मा म्हणजे ज्याला ज्ञान होत आहे. जसं आपण काल सांख्ययोगामध्ये पण बघितलं की त्याच्यामध्ये पुरुष आहे, तर तसंच त्याच्यामध्ये जे आत्मतत्व आहे, म्हणजे काय, की ज्ञान कुठे राहतं? ज्ञान शरीरामध्ये आहे का? ज्ञान इंद्रियांमध्ये आहे का? तर ते म्हणतात की नाही, ज्ञानाचं आश्रयस्थान काय आहे? तर आत्मा. म्हणजे जिथे ज्ञान राहू शकतं, ते जे द्रव्य आहे ते म्हणजे आत्मा. म्हणजे ज्ञानाला राहण्यासाठी आत्मा असणं आवश्यक आहे, पण आत्म्याला राहण्यासाठी इतर कोणी असण्याची आवश्यकता नाहीये. आत्मा हे स्वतंत्र एक असल्यामुळे त्याला त्यांनी द्रव्य असं म्हटलं. आणि त्याच पद्धतीने मन, याला पण त्यांनी एक द्रव्य मानलेलं आहे. पण ते म्हणतात की मन हे नक्की काय आहे? तर मनामध्ये ज्ञान राहत नाही. ज्ञान हे आत्म्यामध्येच राहतं. पण तरी सुद्धा ज्ञान उत्पन्न होण्यासाठी साधन काय आहे? तर मन आहे. आपल्याला जेव्हा सुख-दुःखाचा अनुभव येतो, तेव्हा तो कुठल्या इंद्रियांच्या द्वारे येतो? तर ते म्हणतात की मनाच्या द्वारेच येतो. तर याविषयी आपण जर थोडा विचार केला, आपण जेव्हा एखाद्या गोष्टीचा सुखाचा अनुभव केला, आता मला समजा एखादी खूप छान, एखादा चांगला पदार्थ मला खायला मिळाला आणि चविष्ट पदार्थ खाल्ल्यामुळे मला सुखाचा अनुभव येतोय, तर ते म्हणतात की याच्यामध्ये दोन वेगवेगळे अनुभव आहेत. एक तर आहे चवीचा अनुभव आणि दुसरा आहे सुखाचा अनुभव. या दोन गोष्टींचा अनुभव आपल्याला वेगवेगळ्या इंद्रियांच्या माध्यमातून होतो. चवीचा अनुभव जिभेच्या माध्यमातून होतो, पण सुखाचा अनुभव जिभेच्या माध्यमातून होत नाही. सुखाचा अनुभव हा मनाच्या माध्यमातून होतो. कारण का बरं? कारण की जिभेने समजा आपण चवीचा अनुभव घेत राहिला, तर असं काही आवश्यक नाही की त्या वस्तू, म्हणजे जो पदार्थ आपण खातोय, समजा आता मी एकदा खाल्ला, मला सुखाचा अनुभव आला. दुसऱ्यांदा खाल्ला, सुखाचा अनुभव आला. असं मी जर बऱ्याच वेळेला खातच राहिलो, तर खूप जास्त पोट भरल्यावर ज्या पदार्थांनी मला सुखाचा अनुभव येत होता, नंतर खूप जास्त खाल्ल्यावर तेच खाताना मला दुःखाचा अनुभव येईल. म्हणजे काय? जिभेने ज्या चवीचं ज्ञान होतं ती चव तीच राहणार, पण तरी सुद्धा सुख किंवा दुःख हा जो अनुभव आहे हा वेगळा असू शकतो. म्हणून ते म्हणतात की इंद्रियांच्या द्वारे, ज्ञानेंद्रियांच्या द्वारे आपल्याला शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध यांचा अनुभव येतो. पण सुख-दुःखांचा अनुभव आपल्याला ज्ञानेंद्रियांच्या द्वारे होत नाही. त्याचा अनुभव आपल्याला फक्त मनाच्या द्वारे होतो. आणि ते असं म्हणतात की जसं पृथ्वी, जल, तेज, वायू या दोघांचे परमाणू असतात, तसंच मनाचा पण आकार किती आहे? आता आपल्याला माहिती आहे की आपल्याला मन आहे. आणि काल आपण योग दर्शनामध्ये बऱ्याच मनाच्याच विषयी चर्चा केली. पण योग दर्शनामध्ये मनाची संकल्पना थोडी वेगळी आहे. आकाराविषयी, की मनाचा आकार नक्की किती आहे? आणि न्याय दर्शनामध्ये आणि वैशेषिक दर्शनामध्ये त्यांनी विचार केला की मन मन नक्की काय आकाराचं आहे? म्हणजे ते परमाणूसारखं लहान आहे, की संपूर्ण शरीराचा जितका आकार आहे तितका मनाचा आकार आहे? असं आपल्याला म्हणता येईल का? कारण की डोक्याला स्पर्श केला तर मला ज्ञान होतंय, पायाला स्पर्श केला तरी मला ज्ञान होतंय, हाताला स्पर्श केला तरी मला ज्ञान होतंय. म्हणजे आपलं जे मन आहे ते संपूर्ण शरीराला व्यापून राहिलंय का? तर ते म्हणतात की नाही, असं आपल्याला म्हणता येणार नाही. तर त्यांचं मत असं आहे की आपलं मन हे परमाणूसारखं अतिशय सूक्ष्म आकाराचं आहे. आत्मा जो आहे तो सर्वत्र आहे. आत्मा हा सर्वव्यापी आहे. पण मन जे आहे ते अगदी परमाणूसारखं सूक्ष्म आहे. तर असं ते का बरं म्हणतात? कारण की ते म्हणतात की एका क्षणी आपलं मन एका ठिकाणी असतं आणि दुसऱ्या क्षणी आपलं मन हे दुसऱ्या ठिकाणी असतं. आता मी विचार केला की मी इथे बसून आपल्या समोर लॅपटॉपवरती आपण काहीतरी चर्चा करतोय. पण दुसऱ्या क्षणाला जर मी विचार केला की मी जर दिल्लीमध्ये गेलो आणि किंवा समजा मी आग्र्यामध्ये गेलो आणि मी ताजमहालासमोर उभा आहे. म्हणजे इमिजिएटली दुसऱ्या क्षणाला माझ्या डोळ्यासमोर एक ताजमहालाचं चित्र, एक आकृती उभी राहते. म्हणजे काय? ते म्हणतात की प्रत्यक्ष शरीर तर आपलं तिथे गेलं नाही. आपले इंद्रिय पण तिथे गेले नाही. माझे डोळे पण तिथे जाऊन काही ताजमहालाला बघत नाहीयेत. मग नक्की काय गेलं?
आणि कशामुळे आपल्याला ज्ञान झालं, तर आपलं मन हे अतिशय सूक्ष्म परमाणूसारखं असल्यामुळे त्यांनी असा निष्कर्ष काढला की ते अतिशय हलकं आहे आणि अगदी छोटं आहे. त्याच्यामुळे ते कुठल्याही वेगाने कुठूनही कुठे कुठल्याही क्षणी जाऊ शकतं. म्हणून त्यांनी असा निष्कर्ष काढला की आपल्या मनाचा आकार हा अगदी परमाणूसारखा लहान असला पाहिजे. जसं आपण रामरक्षेमध्ये किंवा मारुती स्तोत्रामध्ये कायम एक शब्द येतो, मनोजवित्वम, मनोजवम, मारुततुल्य वेगम. मनोजवम म्हणजे काय, की अगदी मनासारखा स्पीड, अगदी मनासारखी गती ज्याची आहे. म्हणजे हनुमानासाठी ते म्हणतात की मनासारखी गती. म्हणजे काय, मनाची गती ही सगळ्यात जास्त आहे. म्हणजे एका क्षणाला मन एका ठिकाणी आहे आणि दुसऱ्या क्षणाला मन दुसऱ्या ठिकाणी आहे. म्हणजे ते अतिशय उत्तम गतीने कुठल्या कुठे कधी पण जाऊ शकतं. म्हणून त्यांनी असं म्हणलं की मन हे अतिशय सूक्ष्म परमाणूसारखं लहान अगदी छोटासा पदार्थ आहे. तर ही जी 9 गोष्टी आहेत याला त्यांनी द्रव्य असं म्हणलं, कारण की हे कायम अस्तित्वात असतात. आता कायम अस्तित्वात म्हणजे कुठल्या कुठल्या गोष्टी, तर पृथ्वी, जल, तेज, वायू या 4 गोष्टींचे परमाणू, या 4 तत्वांचे परमाणू आणि आकाश, काल, दिक, आत्मा आणि मन हे जे पदार्थ आहेत हे कायम अस्तित्वात असतात आणि त्यांना कोणी उत्पन्नही करू शकत नाही, त्यांचा कोणी विनाशही करू शकत नाही. याला ते म्हणतात की हे स्वतंत्र पदार्थ आहेत, हे नित्य पदार्थ आहेत. एक दर्शनामध्ये कायम शब्द येतो की नित्य. नित्य म्हणजे काय, की ज्याला उत्पत्ती पण नाहीये आणि ज्याला विनाश पण नाहीये. तर हे नित्य पदार्थ आहेत असं ते म्हणतात. म्हणजे काय, की आता याच्यानंतर आपण एक दुसरा विषय चर्चा करणार आहोत की न्यायवैशेषिक दर्शनांमध्ये ते सृष्टीची उत्पत्ती कशी झाली असं याविषयी कुठला सिद्धांत मांडतात, तर ते परमाणु कारणवाद हा एक सिद्धांत मानतात. म्हणजे परमाणूंपासून सृष्टीची उत्पत्ती झाली. म्हणजे काय, की उत्पत्ती सृष्टीची होऊ शकते पण परमाणूंची उत्पत्ती होत नाही. म्हणजे हे जे मूलभूत द्रव्य आहेत, की पृथ्वी, जल, तेज, वायू या चौघांचे परमाणू आणि त्यानंतर आकाश, काल, दिक, आत्मा आणि मन ही जी तत्व आहेत ही कायम अस्तित्वात असतात. सृष्टीची उत्पत्ती होण्याच्या आधी सुद्धा ते अस्तित्वात असतात असं त्यांचं म्हणणं आहे. आणि नंतर जेव्हा सृष्टीची उत्पत्ती होते तेव्हा त्या परमाणूंमध्येच फक्त संयोग होतो. त्याच्यामध्ये एक दोन परमाणू एकत्र येतात आणि नंतर असं करत करत दोन परमाणूंपासून द्व्यणुक, त्र्यणुक, चतुरणुक असं करून एकत्र होऊन संपूर्ण सृष्टीची उत्पत्ती होते असं त्यांचा सिद्धांत आहे. ते असं म्हणतात की द्रव्य हे मूलभूत पदार्थ आहे, पण त्यामध्ये राहणारे जे गुण आहेत ते गुण त्यापेक्षा वेगळे आहेत. आता हे थोडंसं आपल्याला जाणून घेतलं पाहिजे की आपल्याला असं वाटतं की एक वस्तू म्हणजे ती फक्त एकच वस्तू आहे, पण ते म्हणतात की एका वस्तूमध्ये सुद्धा अनेक वेगवेगळ्या गोष्टी असतात. आता समजा माझ्या हातामध्ये मोबाईल आहे किंवा माझ्या हातामध्ये एक पुस्तक आहे, तर आपल्याला असं वाटेल की हे जे पुस्तक आहे हे नक्की काय आहे, तर हे पृथ्वी तत्व आहे. म्हणजे पृथ्वी तत्व पण आहेच, पण ते फक्त पृथ्वी तत्व आहे का, तर ते म्हणतात की नाही, फक्त पृथ्वी तत्व नाहीये, कारण त्याच्यामध्ये द्रव्य जसं आहे तसं त्याच्यामध्ये गुण पण आहे. म्हणजे अनेक गोष्टींचं ते कॉम्बिनेशन आहे. तर गुण किती आहेत, ते 24 आहेत असं ते म्हणतात. आता आपल्याला जसं आठवत असेल की आपण जेव्हा सांख्य दर्शनामध्ये सत्व, रज, तम या गुणांविषयी चर्चा केली, तेव्हा मी आपल्याला सांगितलं होतं की गुण या शब्दाचा अर्थ खरं तर क्वालिटी असा नाहीये. गुण या शब्दाचा अर्थ आहे गौण, म्हणजे सेकंडरी, जे दुय्यम आहे, जे सेकंडरी आहे त्याला गुण असं म्हणतात. तर इथे पण तोच अर्थ आहे. असं का बरं, कारण की हे जे 24 गुण इथे मानलेले आहेत ते स्वतंत्रपणे राहू शकत नाहीत. ते दुसऱ्या गोष्टींवरती, दुसऱ्यावरती म्हणजे द्रव्यावरती ते आश्रित आहेत, शिवाय ते राहू शकत नाही. म्हणून त्यांना दुय्यम असं म्हणलंय. म्हणजे द्रव्य हे प्राथमिक आहे, द्रव्य हे प्रधान आहेत, पण गुण जे आहेत ते दुसऱ्यांवरती म्हणजे द्रव्यावरती आश्रित असल्यामुळे त्याला त्यांनी असं म्हटलंय की ते गुण म्हणजे सेकंडरी किंवा दुय्यम आहेत. आता गुण म्हणजे नक्की कुठले आहेत, तर ते 24 आहेत. आता याविषयी अगदी सखोल चर्चा करायला आपल्याला आता वेळेची मर्यादा आहे, तर मी थोडक्यात फक्त सांगतो. शब्द म्हणजे ध्वनी, स्पर्श म्हणजे आपल्याला माहितीये स्पर्श अनुभवाला येतो, रूप म्हणजे एखाद्या वस्तूचं रूप, तर यांनी रूपाचा अर्थ म्हणजे फक्त त्या वस्तूचा रंग कुठला आहे अशा अर्थाने तो घेतलाय. त्यानंतर रस, जसं आपल्याला माहितीये की गोड, तिखट, कडू, आंबट, खारट, तुरट या ज्या 6 चवी आहेत ते म्हणजे रस. आणि गंध म्हणजे सुगंध, दुर्गंध या 5 गोष्टी आपल्याला माहितीये की ध्वनी, स्पर्श, रूप, रस आणि गंध या 5 गोष्टी. आता यांना गुणामध्ये का बरं ठेवलं, कारण की स्पर्श, रूप, रस, गंध शब्द या गोष्टी स्वतंत्रपणे अस्तित्वात असू शकत नाही. समजा आता गंध, गंध कुठे असणार, फुलामध्ये असणार. म्हणजे गंध स्वतंत्रपणे राहू शकत नाही, तर त्याला काहीतरी आश्रय द्रव्य पाहिजे.
किंवा रस कशामध्ये असणार, एखाद्या पदार्थामध्ये असणार, तो पदार्थ म्हणजे पृथ्वी जल याच्यापैकी काहीतरी असेल. म्हणजे काय की हे जे गुण आहेत हे स्वतंत्रपणे राहू शकत नाही, तर त्याला आश्रय काहीतरी द्रव्य असण्याची आवश्यकता असते. म्हणून हे जे आहेत याला त्यांनी गुणामध्ये धरलं. त्यानंतर आता एक याच्यामध्ये अजून महत्वाची गोष्ट आहे की काही काही जे गुण आहेत ते वस्तुतः प्रत्यक्षात पदार्थामध्ये राहतात आणि काही काही जे गुण आहेत ते आपल्या बुद्धीच्या द्वारे आपल्याला जाणून घेता येतात. आता संयोग विभाग, संयोग म्हणजे दोन गोष्टी एकत्र येणे, विभाग म्हणजे दोन गोष्टी वेगळ्या होणे. त्यानंतर परत्व अपरत्व हे अजून दोन गुण आहेत. पर म्हणजे लांब असणे, अपर म्हणजे जवळ असणे. गुरुत्व म्हणजे वजन असणे एखाद्या वस्तूमध्ये. द्रवत्व म्हणजे लिक्विडिटी, जसं पाण्यात द्रवत्व असतं. त्यानंतर स्नेह, स्नेह म्हणजे काय की जसं आपण एखाद्या मातीमध्ये पाणी टाकल्यावर मातीचा गोळा बनवू शकतो, किंवा आपण जेव्हा पोळी बनवताना कणिक बनवतो तेव्हा आपण काय करतो की पिठामध्ये पाणी टाकल्यावर त्याचा गोळा बनवू शकतो. तर ही जी एक योग्यता आहे याला त्यांनी असं म्हटलंय स्नेह. त्यानंतर संख्या, आपण जेव्हा एखाद्या वस्तूला मोजतो की या वस्तू 2 आहेत, 4 आहेत, 10 आहेत, म्हणजे काय की संख्या पण स्वतंत्रपणे राहू शकत नाही, तर ती संख्या पण वस्तूमध्ये आश्रित असल्यामुळे तिला सुद्धा त्यांनी गुणामध्ये मानलंय. त्यानंतर परिमाण म्हणजे त्या वस्तूचं जे परिमाण आहे, लांबी, रुंदी, उंची, वजन वगैरे या सगळ्या गोष्टी परिमाणामध्ये येतात. त्यानंतर पृथक्त्व म्हणजे वेगळेपण, एखाद्या गोष्टीला दुसऱ्या गोष्टीपासून वेगळं दाखवण्यासाठी आपण जेव्हा पृथकत्व दाखवतो त्याला सुद्धा त्यांनी एक गुण मानलंय. त्यानंतर बुद्धी, बुद्धी म्हणजे ज्ञान. नंतर सुख, दुःख, इच्छा, द्वेष, प्रयत्न, अर्थात या सर्व शब्दांचे मराठीतले अर्थ तेच होतात, त्याच्यामुळे मी यांना स्पष्ट करत नाही. धर्म अधर्म याच्या दोन गोष्टी आहेत. आपण जसं काल चर्चा केली कर्मसिद्धांताविषयी योग दर्शनामध्ये, तसंच हे पण मानतात की जेव्हा आपण चांगलं कर्म करतो तेव्हा त्याचे संस्कार आपल्या आत्म्यामध्ये उत्पन्न होतात, आणि वाईट कर्म करतो त्याचे पण संस्कार आपल्या आत्म्यामध्ये उत्पन्न होतात. तर ते जे संस्कार आहेत कर्म केल्यानंतर उत्पन्न होणारे, त्याला त्यांनी धर्म आणि अधर्म असं म्हटलेलं आहे. तर हे धर्म अधर्मांना सुद्धा त्यांनी गुण असं म्हटलं. आणि संस्कार हे पण जे चित्तामध्ये किंवा या दर्शनामध्ये आत्म्यामध्ये संस्कार राहतात, तर या 24 गोष्टींचा समावेश त्यांनी गुणामध्ये केला. जर प्रत्येक गोष्टीविषयी तुम्ही जर विचार करून बघितला तर असं लक्षात येईल की या 24 गोष्टींपैकी सर्व ज्या गोष्टी आहेत या स्वतंत्रपणे राहू शकत नाहीत, तर त्यांना राहण्यासाठी कुठेतरी आश्रय असण्याची गरज आहे. समजा सुख दुःख कुठे राहणार, असं हवेत तर राहू शकत नाही, त्या सुख दुःखाला काहीतरी आश्रय पाहिजे, तर त्याचा आश्रय त्यांनी आत्म्याला मानलाय. किंवा धर्म अधर्म, संस्कार कुठे राहणार, तर आत्म्याला त्यांनी त्याचा आश्रय मानलाय. अशा पद्धतीने त्यांनी गुणांचा विचार केलाय की जे पण काही गोष्टी स्वतंत्रपणे राहू शकत नाही, ज्याला काहीतरी आश्रय असण्याची गरज आहे, तो जो आश्रय तो म्हणजे द्रव्य, आणि त्यामध्ये राहणारे जे गुण आहेत ते त्यांनी 24 आहेत असं त्यांनी मानलं. त्यानंतर तिसरी जी कॅटेगरी आहे ते म्हणजे कर्म. आता त्याच्यात त्यांनी 5च प्रकारचे कर्म मानले. उत्क्षेपण म्हणजे वरच्या दिशेने फेकणे, अपक्षेपण म्हणजे खालच्या दिशेने फेकणे, नंतर आकुंचन, प्रसारण हे आपल्याला माहितीये, आणि गमन. आता गमन म्हणजे एखाद्या वस्तूमध्ये क्रिया होणे किंवा एका जागेपासून दुसऱ्या जागी जाणे. तर ते म्हणतात की इतर पण बऱ्याचशा क्रिया असू शकतात, की आपण अभ्यास करतोय किंवा आपण कम्प्युटरमध्ये काहीतरी टाईप करतोय किंवा आपण गाणं ऐकतोय किंवा इतर बऱ्याचशा गोष्टी जेव्हा होतात तेव्हा त्या सर्व इतर क्रियांमध्ये सुद्धा प्रामुख्याने गमन हीच क्रिया होत असते. गमन म्हणजे काय, एका जागेहून दुसऱ्या जागी जाणे ही क्रिया होत असते. म्हणजे काय की थोडक्यात मध्ये मी आता कम्प्युटरवर टाईप करतोय, तर टाईप करताना माझा हात किंवा माझी बोट एका जागेहून दुसऱ्या जागी जातात, एका बटनावरनं दुसऱ्या बटनावरती जातात. ही पण एक प्रकारे गमन क्रियाच आहे. त्याच्यामुळे ते म्हणतात इतर पण सर्व क्रियांचा समावेश आपण गमन क्रियेमध्ये करू शकतो. तर अशी एकूण 5 कर्म त्यांनी मानलेली आहेत. त्यानंतर जी पुढची कॅटेगरी आहे, पुढचा जो एक पदार्थ आहे तो म्हणजे सामान्य. तर सामान्य थोडक्यात अगदी सांगतो की त्याला जाती असं पण म्हणतात. पण जाती म्हणजे जसं आपण आजकाल जाती शब्द वापरतो त्या अर्थाने नाही. जाती म्हणजे काय की समान गुणधर्म असलेल्या वस्तूंमध्ये एक जो समान धर्म आपल्याला दिसून येतो. समजा एक मनुष्य, दुसरा मनुष्य, तिसरा मनुष्य, चौथा मनुष्य, म्हणजे अनेक मनुष्य आहेत, तर त्या अनेक मनुष्यांमध्ये आपल्याला एक समान धर्म दिसून येतो. त्याला आपण असं नाव देऊ शकतो की मनुष्यत्व. तर मनुष्यत्व ही एक जाती झाली, किंवा त्यालाच आपण सामान्य असं पण म्हणू शकतो. तर सामान्य म्हणजे काय, समानता असणे. दोन पदार्थांमध्ये जेव्हा समानता असते तेव्हा ती जी समानता त्याला आपण जाती पण म्हणू शकतो किंवा त्याला आपण सामान्य असं पण म्हणू शकतो. तर जसं भारतीयत्व हे पण सामान्य होऊ शकतं, किंवा पृथ्वीत्व
हे पण सामान्य होऊ शकतं. म्हणजे समान गुणधर्म असणाऱ्या पदार्थांमध्ये जेव्हा आपण एक समानता दाखवतो, त्यालाच आपण जाती असं पण म्हणू शकतो किंवा त्यालाच आपण सामान्य पण असं म्हणू शकतो. त्यानंतर विशेष हा जो पदार्थ आहे त्याविषयी आपण चर्चा केलेली आहे, की परमाणूंमध्ये विशेष असतो. त्यानंतर समवाय एक संबंध आहे. त्याला पण त्यांनी एक पदार्थ मानलं. तर थोडक्यात याविषयी सांगतो, की 2 प्रकारचे संबंध असतात. एक म्हणजे संयोग संबंध आणि दुसरा म्हणजे समवाय संबंध. आता 2 हात समजा मी जोडले, तर 2 हात आधी वेगळे होते आणि 2 हात जोडल्यानंतर त्यांचा संयोग झाला. तर संयोग असताना पण 2 हात राहू शकतात आणि जेव्हा ते वेगळे होतात, जेव्हा त्यांचा विभाग होतो, त्यावेळेस पण वेगळे राहू शकतात. म्हणजे 2 द्रव्यांमध्ये किंवा 2 पदांमध्ये संयोग असताना पण जर ते राहू शकत असतील आणि वेगळे असताना पण ते राहू शकत असतील, तर अशा 2 वस्तूंमध्ये असणारा संबंध म्हणजे संयोग. पण समवाय हा एक असा संबंध आहे, की जो अशा 2 गोष्टींमध्ये राहतो, की ज्याच्यामधली एक गोष्ट दुसऱ्यापेक्षा वेगळी करता येऊ शकत नाही. उदाहरणार्थ, समजा माझ्याकडे हा रुमाल आहे. आता हा रुमाल किंवा जे कापड आहे ते पृथ्वी तत्व आहे, पण त्याच्यामध्ये पांढरा रंग पण आहे. आता जो रंग आहे त्याला आपल्याला रूप असं म्हणता येईल. आणि जर आपण चार्टमध्ये बघितलं, की पृथ्वी तत्व हे एक द्रव्य आहे आणि म्हणजे हा जो रुमाल आहे हा पृथ्वी तत्वाचा आहे. तर पृथ्वी हे द्रव्य झालं आणि त्याच्यामध्ये असणारा पांढरा रंग हे त्याचं रूप झालं. तर हा जो पांढरा रंग आहे याचा पृथ्वी तत्वाशी, पृथ्वी द्रव्याशी संबंध आहे. पण त्या पांढऱ्या रंगाला आपण रुमालापेक्षा वेगळं काढू शकतो का? तर नाही काढू शकत. म्हणजे तो जो वर्ण आहे, तो जो गुण आहे, तो द्रव्याला कायम आश्रितच राहणार. तर समवाय हा असा 2 पदार्थांमधला संबंध आहे, की ज्याच्यामध्ये एका गोष्टीला दुसऱ्यापेक्षा वेगळं काढता येऊ शकत नाही. संयोग संबंधामध्ये आपल्याला 2 गोष्टी एकत्र पण असू शकतात आणि त्या वेगळ्या पण होऊ शकतात. पण समवाय संबंध अशा 2 पदार्थांमध्ये आहे, की ज्याच्यामध्ये एक गोष्ट कायम दुसऱ्यावरती आश्रितच राहते आणि तिच्यापेक्षा तिला वेगळं काढता येऊ शकत नाही. असा जो एक संबंध आहे तो म्हणजे समवाय. आणि जो शेवटचा पदार्थ आहे अभाव पदार्थ. अभाव म्हणजे काय, की जी गोष्ट अस्तित्वात नाहीये. आता खरं तर ओरिजिनल जे वैशेषिक दर्शन आहे, म्हणजे जे कणादांनी लिहिलेला ग्रंथ जो वैशेषिक सूत्र आहे, त्याच्यामध्ये खरं तर त्यांनी फक्त 6 पदार्थांनाच मानलेलं आहे. पण त्याच्यावरती जेव्हा भाष्य लिहिलं गेलं, प्रशस्त पादांनी जेव्हा भाष्य लिहिलं, तेव्हा त्या 6 पदार्थांमध्ये त्यांनी एक अभाव पदार्थाला पण त्यांनी जोडलं. कारण की अभावाला जर मानलं नाही, तर मग ज्या गोष्टी नाहीयेत, ज्या गोष्टींचा अभाव आहे, त्याचा समावेश आपण या 6 पैकी कुठल्याही एका याच्यात करू शकत नाही. म्हणून त्यांनी अभावाला एक वेगळा पदार्थ रूपाने मानलं. तर जसं मी तुम्हाला आधी पण सांगताना म्हटलं होतं, की वैशेषिक दर्शनाने काय केलं, की या जगामध्ये अस्तित्वात असणाऱ्या आणि अस्तित्वात नसणाऱ्या पण गोष्टींच्या कॅटेगरी विषयी त्यांनी चर्चा केली. त्याचं विभाजन कसं करावं, त्याचं वर्गीकरण कसं करावं, याविषयी त्यांनी चर्चा केली. आता हा जो अभाव नावाचा 7वा पदार्थ आहे, तो अभाव पदार्थ म्हणजे ज्या गोष्टी अस्तित्वात नाहीये, अशा गोष्टींचा हे वर्गीकरण आहे. तर ते म्हणतात, की 4 प्रकारचा अभाव असतो. पहिला जो आहे प्राक अभाव. म्हणजे एखादी गोष्ट उत्पन्न होण्यापूर्वी त्या वस्तूचा अभाव आहे तो म्हणजे प्राक अभाव. समजा आता एखाद्या व्यक्तीचा किंवा एखाद्या वस्तूला मी आत्ता उत्पन्न केलं, तर त्या वस्तूला उत्पन्न करण्याच्या आधी ती वस्तू अस्तित्वात नव्हती, तर तेव्हा तिचा अभाव होता. तर वस्तूला उत्पन्न करण्याच्या पूर्वी असणारा अभाव म्हणजे प्राक अभाव. त्यानंतर एखादी वस्तू नष्ट झाली, तर नष्ट झाल्यानंतर तिचा असणारा अभाव म्हणजे प्रध्वंस अभाव, दुसरा अभाव. त्यानंतर अन्योन्य अभाव. म्हणजे समजा 2 गोष्टींची आपण तुलना केली, तर समजा आता पेन आणि पुस्तक. समजा मी असं म्हटलं, की पेन हे पुस्तक नाहीये आणि पुस्तक हे पेन नाहीये. म्हणजे एका वस्तूत दुसऱ्या धर्माचा अभाव आहे आणि दुसऱ्या वस्तूत या धर्माचा अभाव आहे. तर असा अन्य अन्य म्हणजे एकामध्ये दुसरी वस्तू नाहीये, दुसऱ्यामध्ये पहिली वस्तू नाहीये. अशा प्रकारे जे एकमेकांमध्ये अभाव असतो, त्याला ते म्हणतात अन्योन्य अभाव. आणि चौथा म्हणजे अत्यंत अभाव, म्हणजे एखादी गोष्ट जी कधीच अस्तित्वात असू शकत नाही. समजा मी असं म्हटलं, की वायूमध्ये रूपाचा अत्यंत अभाव आहे. म्हणजे वायूमध्ये रूप कधीच असू शकत नाही. असं नाही की ते आधी नव्हतं किंवा आता नाहीये आणि भविष्यामध्ये असं पण शास्त्रज्ञ काहीतरी करतील, की वायूला पण रूप येईल. तर ते म्हणतात, की असं होऊ शकत नाही. अत्यंत अभाव म्हणजे काय, की वायूमध्ये आधी पण रूप नव्हतं. रूप म्हणजे रंग थोडक्यात. यांच्यामध्ये रूप म्हणजे फक्त रंग. तर वायूला रूप आधी पण नव्हतं, वायूला आत्ता पण रूप नाहीये आणि भविष्यामध्ये पण जो वायू असेल त्याच्यामध्ये रूप असणार नाही. म्हणून ज्या ठिकाणी जी गोष्ट कधीही नसू शकते, त्याला त्या गोष्टीचा अत्यंताभाव आहे, असं आपल्याला म्हणता येईल. पदार्थ आहेत, हे विभाजन, हे जे वर्गीकरण आहे, हे वैशेषिक दर्शनाने
मानलेलं आहे. त्याच्यामुळे या जगामध्ये अस्तित्वात असणारी कुठली जरी गोष्ट घेतली तरी सुद्धा ती या सप्तपदार्थांमध्ये कुठे ना कुठे तिचा समावेश करता येऊ शकतो, असं वैशेषिक दर्शनाचं म्हणणं आहे. तर हा विषय तसं म्हणजे या प्रत्येक पदार्थाविषयी चर्चा करायची किंवा प्रत्येक तत्वाविषयी चर्चा करायची तर तो अगदी विस्तृत विषय आहे. थोडक्यात मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. आणि याच जसं मी सांगितलं की याच्यामध्ये सृष्टीच्या उत्पत्तीविषयी एक जो सिद्धांत मानला जातो त्याचं नाव आहे अणुकारणवाद किंवा याचंच नाव आहे आरंभवाद. तर त्याविषयी आता मी थोडक्यामध्ये एक शेवटचा मुद्दा मी सांगतो आणि नंतर मी थांबतो. तर हा यांचा एक महत्वपूर्ण सिद्धांत आहे ज्याला ते म्हणतात की अणुकारणवाद. म्हणजे या दर्शनाच्या मताप्रमाणे संपूर्ण जी सृष्टी आहे ती परमाणूंपासून उत्पन्न झाली आहे. संपूर्ण जी सृष्टी आहे तिची उत्पत्ती परमाणूंपासून झालेली आहे. म्हणून हा जो सिद्धांत आहे परमाणूंपासून सृष्टी उत्पन्न झाली आहे याला ते म्हणतात परमाणु कारणवाद किंवा अणुकारणवाद किंवा या सिद्धांताचं एक दुसरं नाव आहे आरंभवाद. आरंभ म्हणजे सुरुवात किंवा आरंभ म्हणजे उत्पत्ती. आता हा जो आरंभ शब्द यांनी वापरला हा खरं तर सांख्य दर्शनामध्ये जो सत्कार्यवाद आहे त्याच्या विरोधी म्हणून त्यांनी वापरला. आता जसं आपल्याला आपण डिस्कस केलं होतं की सत्कार्यवाद म्हणजे काय, की एखादी गोष्ट उत्पन्नही होत नाही आणि एखादी गोष्ट नष्ट पण होत नाही, पण फक्त त्या गोष्टीच्या स्वरूपामध्ये रूपांतर होतं. म्हणजे जसं आपण विज्ञानाच्या दृष्टीने पण बघितलं होतं की एनर्जी कॅनॉट बी क्रिएटेड and energy cannot be destroyed but only the change can happen, only the transformation can happen in that energy. म्हणजे तशाच पद्धतीने सांख्य दर्शनामध्ये जो सिद्धांत येतो तो सिद्धांत म्हणजे सत्कार्यवाद. पण न्याय आणि वैशेषिक दर्शनामध्ये ते सत्कार्यवादाचा सिद्धांत मानत नाहीत. ते असं नाही म्हणत की ती वस्तू जी अस्तित्वात आहे ती आधी पण होती. ते म्हणतात की नाही, आधी जर ती होती तर मग तिला उत्पन्न करण्याची गरजच का बरं पडली, तिला उत्पन्न करण्याचं प्रयोजन काय आहे. त्याच्यामुळे इथे ते असं मानतात की वस्तूची खरोखरच उत्पत्ती होते आणि वस्तूचा खरोखरच विनाश होतो. त्याच्यामुळे यांनी ज्या सिद्धांताला नाव दिलेलं आहे ते म्हणजे आरंभवाद, म्हणजे वस्तूची खरोखरच उत्पत्ती होते. आता आपण समोर आपलं जे चित्र दिसतंय त्याच्यामध्ये थोडंसं एक आधी उदाहरण आपण चर्चा करू आणि नंतर मग हा सिद्धांत काय आहे ते आपण बघूया. आता जर आपण वरती डाव्या बाजूला आपण जर वरती बघितलं तर त्याच्यामध्ये मी असं लिहिलंय की समजा कार्य म्हणजे जी गोष्ट आपल्याला उत्पन्न करायची तर एक मातीचा घडा आहे आणि आपल्याला मातीचा घडा बनवायचा असेल तर आपल्याला काय काय वस्तू लागतील. आपल्याला मातीची गरज आहे, आपल्याला पाणी लागेल, आपल्याला एक चाक लागेल आणि त्याचबरोबर बनवणारा माणूस पण लागेल. म्हणजे माती, पाणी, चक्र, कुंभार या चारही गोष्टी जेव्हा एकत्र येतील तेव्हा आपण म्हणजे तेव्हा घडा बनू शकतो. आता ज्या चारही गोष्टी आहेत तर त्याच्यामध्ये दोन प्रकारची कारणं असतात. आता हा विषय आपण हा सांख्यामध्ये पण चर्चा केली होती की उपादान कारण आणि निमित्त कारण. तर उपादान कारण म्हणजे काय, की ज्या पदार्थाचा स्वतः त्याच्यामध्ये परिणाम होऊन जेव्हा दुसऱ्या पदार्थाची उत्पत्ती होते त्याला आपण असं म्हणतो की उपादान कारण. म्हणजे काय, की मातीमध्येच एक परिवर्तन होऊन तिचा मातीचा घडा बनणार आहे. तर ते झालं उपादान कारण. आणि मातीमध्ये परिवर्तन होण्यासाठी आवश्यक असणारी जी पण निमित्त असतील, पाणी असेल, चाक असेल किंवा कुंभार असेल, हे झाले निमित्त कारण की यांच्यामुळे ती क्रिया मातीमध्ये होणार आहे. आणि निमित्त कारणामध्ये पण एक कारण असं असतं की त्याला आपल्याला म्हणावं लागतं की तो कर्ता आहे. म्हणजे मनुष्य कोणीतरी जो बनवणारा आहे तो जरी निमित्त कारण असला तरी सुद्धा तो कर्ता आहे. आणि कर्ता नक्की कोण असू शकतो, तर ते असं म्हणतात की कर्तृत्व. आता त्याच्या बाजूला एक संस्कृत मध्ये मी थोडंसं लिहिलंय ते थोडं स्पष्ट करतो की कर्ता कोण बनू शकतो. आता समजा जो कुंभार घडा बनवणार आहे त्या कुंभाराला उपादान कारण त्याला अवेलेबल असलं पाहिजे. म्हणजे काय, की मला समजा घडा बनवायचा आहे तर माझ्याकडे माती असली पाहिजे. म्हणून ज्याच्याकडे माती आहे, ज्याच्याकडे एक रॉ मटेरियल आधीपासून उपलब्ध आहे, अशाच व्यक्तीला त्या मातीपासून घडा बनवता येईल. समजा कुंभाराकडे कला आहे घडा बनवण्याची, पण जर त्याच्याकडे मातीच नसेल तर तो कसा काय बनवेल. त्याच्यामुळे कर्तृत्व, एखादा व्यक्ती एखादी गोष्ट उत्पन्न करण्यासाठी कर्ता कधी बनू शकतो, तर तत्तद उपादान गोचर, म्हणजे उपादान कारण उपलब्ध पाहिजे आणि त्याचबरोबर ती गोष्ट कशी बनवायची याविषयी त्याला अपरोक्ष ज्ञान असलं पाहिजे. अपरोक्ष म्हणजे प्रत्यक्ष ज्ञान. म्हणजे नुसतं माती अवेलेबल असून चालणार नाही. आता माझ्याकडे भरपूर माती आहे, पण मला जर माहितीच नाही की घडा कसा बनवायचा तर मी बनवू शकेल का? मी नाही बनवू शकणार किंवा मी त्या गोष्टीचा कर्ता बनवू शकणार नाही. तर ते म्हणतात की रॉ मटेरियल पण असलं पाहिजे, माती पण असली पाहिजे आणि जी व्यक्ती कर्ता असणार आहे
तिला त्या गोष्टीचं ज्ञान असलं पाहिजे कसं बनवायचंय. पण नुसतं ज्ञान असून पण चालणार नाही, त्याला ती गोष्ट बनवण्याची चिकीर्षा म्हणजे करण्याची इच्छा असली पाहिजे. आता ज्या कुंभाराला घडा बनवण्याचं ज्ञान आहे, त्याला ज्ञान कायम असेल, पण त्याच्या मनामध्ये काय कायम इच्छा असेल का की मी घडा बनवावा? इच्छा आपल्याला कायम असेल असं म्हणता येणार. त्याच्यामुळे तो व्यक्ती तेव्हाच करता बनू शकेल जेव्हा त्या गोष्टीचं त्याला ज्ञान आहे, त्या गोष्टीला उत्पन्न करण्याची इच्छा आहे आणि कृती पण आहे. म्हणजे जेव्हा तो ऍक्शन पण करतोय, तेव्हाच त्या व्यक्तीला आपण कर्ता असं म्हणू शकतो. आता हे जे उदाहरण घेतलं आपण हे कुंभारासाठी आणि घडा बनवण्यासाठी आपण घेतलं. तसंच हे लॉजिक लावून, हाच तर्क लावून वैशेषिक दर्शनामध्ये ते असं म्हणतात, की जसा घडा हा पण उत्पन्न झालाय, तशी सृष्टी ही पण उत्पन्न झालीये. कारण की आपल्याला असं म्हणता येणार नाही, की कायमच हे जग अस्तित्वात होतं. पण ही सृष्टी पण उत्पन्न झालीये. मग सृष्टी जी उत्पन्न झाली, तर त्यासाठी रॉ मटेरियल काय होतं? तर ते म्हणतात, की पृथ्वी, जल, तेज, वायू या चौघांचे जे परमाणू आहेत आणि आकाश, काल, दिक, आत्मा, मन. जसं मी तुम्हाला आधी सांगितलं, की द्रव्य जे आहेत ते स्वतंत्र आहेत आणि ते कायम अस्तित्वात असतात. तर ते जे तत्व आहेत ते कायम आहेत. सृष्टीच्या उत्पत्तीच्या आधी पण ते अस्तित्वात आहेत. म्हणून जे परमाणू आधीपासून होते, तर ते असं म्हणतात, की आधी परमाणू होते, पण त्या परमाणूमध्ये संयोग नव्हता. म्हणजे सृष्टी उत्पन्न होण्याच्या आधी परमाणू जे होते ते विखुरलेल्या अवस्थेमध्ये होते. ते एक स्कॅटर्ड फॉर्म मध्ये होते आणि त्याच्यामध्ये संयोग नव्हता. पण ज्या वेळेस आत्म्यामध्ये ते दोन प्रकारचा आत्मा म्हणतात, की जीवात्मा आणि परमात्मा. तर ते म्हणतात, की परमात्मा असं आपल्याला म्हणायला पाहिजे, की सृष्टी ही उत्पन्न झाली आणि सृष्टी ही जर उत्पन्न झाली, तर त्यासाठी कोणी ना कोणी कर्ता असला पाहिजे. तर जसं आपण आधी एक लॉजिक लावलं, की कर्ता म्हणजे कोण? की ज्याला उपादान कारण उपलब्ध आहे आणि ज्याला सृष्टी उत्पन्न करण्याचं ज्ञान आहे, सृष्टी उत्पन्न करण्याविषयी इच्छा आहे, आता सृष्टी उत्पन्न करण्याची क्रिया करता येऊ शकते असा कोण आहे? म्हणजे कर्तृत्व जसं कुंभारासाठी आहे, तसंच ते इतर गोष्टींसाठी पण असू शकतं. जसा घडा उत्पन्न झाला, तसंच जग पण उत्पन्न झालं, पण जग उत्पन्न होण्यासाठी कर्ता कोण असू शकतो? आता आपल्यापैकी तो कर्ता कोणी असू शकत नाही, कारण की आपल्याला ज्ञान नाहीये, की जग कसं उत्पन्न करायचं किंवा दोन परमाणूंमध्ये संयोग कसा घडवून आणायचा, हे ज्ञान आपल्याला नाहीये. पण ते असं म्हणतात, की जगत उत्पन्न झालेलं आहे. त्याच्यामुळे आपल्याला असं अनुमान करावं लागेल, की जगत जर उत्पन्न झालंय, मग याचाच अर्थ काय, की जगाला उत्पन्न करणारा कोणीतरी असला पाहिजे, की ज्याला जगत उत्पन्न कसं करायचं याविषयीचं ज्ञान आहे. आणि जेव्हा त्यांनी उत्पन्न केलं, तेव्हा त्याच्या मनामध्ये इच्छा होती आणि तेव्हा त्यांनी कृती केली. म्हणून जगत उत्पन्न झालं. म्हणजे आपल्याला ईश्वराचं अस्तित्व मानावं लागेल. ज्याने पण हे जगत उत्पन्न केलं, त्याला त्यांनी नाव दिलं ईश्वर. म्हणजे काय, की आपण कर्ता होऊ शकतो का? आपण सृष्टीला उत्पन्न करू शकतो का? तर आपल्यापैकी कोणीच करू शकत नाही. कारण की आपल्याला सृष्टीचा कर्ता बनण्यासाठी, सृष्टीला उत्पन्न करण्यासाठी आपल्याकडे प्रत्यक्ष ज्ञान नाहीये. आणि जरी इच्छा असली, समजा आता मला वाटलं, की मी नवीन सृष्टीची उत्पत्ती करावी. जरी माझ्या मनात इच्छा असली, तरी जर ज्ञानच नाही, तर नुसती इच्छा काय कामाची? म्हणजे नुसती इच्छा असून चालणार नाही. त्याच्याविषयी ज्ञान पण पाहिजे, त्याच्याविषयी इच्छा पण पाहिजे आणि त्याविषयीची कृती पण केली गेली पाहिजे. तर ते म्हणतात, की जगत तर ऑलरेडी उत्पन्न झालंय. समजा आता इतर वस्तूंच्या बाबतीत आपल्याला म्हणता येईल, की समजा माझ्यासमोर एक टेबल आहे. टेबल ऑलरेडी माझ्यासमोर उत्पन्न झालेलं आहे. तर मला असा तर्क करता येईल, की टेबल अशाच कोणीतरी व्यक्तीने बनवलेलं असावं, की ज्याला टेबल कसं बनवावं याचं ज्ञान होतं. त्याला इच्छा होती आणि त्याने कृती पण केली. तसंच जगत आता आपल्या समोर असते. त्याच्यामुळे आपल्याला असं तर्क करावा लागेल, की जगत आधीच आपल्या समोरच अस्तित्वात आहे. त्यामुळे असा कोणीतरी असला पाहिजे, की या जगाला उत्पन्न करण्याचं ज्ञान त्याच्याकडे आहे. या जगाला उत्पन्न करण्यासाठी इच्छा त्याच्याकडे होती आणि या जगाला उत्पन्न करण्याची कृती त्याने केली. असा जो कोणी आहे, की ज्याला ते ज्ञान आहे, ज्याला ती इच्छा होती, ज्याला ती कृती करता आली, त्याला त्यांनी नाव दिलं ईश्वर. म्हणजे हे जे वैशेषिक दर्शन आहे, हे जे न्याय दर्शन आहे, ही दोन दर्शनं अशी आहेत, की ज्यामध्ये त्यांनी ईश्वराला पण मानलं आणि ज्यामध्ये त्यांनी ईश्वराचं अस्तित्व अनुमानाच्या द्वारे सिद्ध केलं. ते म्हणतात, की जी गोष्ट अस्तित्वात आहे, ज्या गोष्टीला उत्पन्न केलं जातं, तिचा कोणी ना कोणी कर्ता असला पाहिजे. तसंच जगत उत्पन्न झालंय, पण जगाला उत्पन्न करण्याचं ज्ञान कोणाकडे आहे किंवा जगाला उत्पन्न करण्याची इच्छा कोणाकडे आहे, तर ज्यांनी कोणी पण ते केलं आहे, त्याला त्यांनी अनुमानाच्या द्वारे सिद्ध करून त्यांनी तर्काच्या द्वारे सांगितलं, की तो जो आहे त्याला त्यांनी परमात्मा असं नाव दिलं. तर अशा पद्धतीने न्याय आणि वैशेषिक दर्शनामध्ये त्यांनी ईश्वराचं अस्तित्व तर्काच्या द्वारे सिद्ध केलं.
ईश्वराचं अस्तित्व अनुमानाच्या द्वारे सिद्ध केलं. आणि जर ईश्वराला मानलं नाही तर मग सृष्टीला कोणी उत्पन्न केलं हा प्रश्न पडतो. आणि ज्याने कोणी पण केलं त्याला त्याचं ज्ञान असलंच पाहिजे, म्हणून त्याला त्यांनी ईश्वर नाव दिलं. अशा पद्धतीने त्यांनी तर्काच्या द्वारे एक सिद्धांत प्रतिपादित केला, ज्याला त्यांनी नाव दिलं अनुभववाद. पण त्याच्यामध्ये रॉ मटेरियल जे आधीच अवेलेबल होतं ते म्हणजे परमाणू आणि आकाश, काल, दिक, आत्मा, मन, म्हणजे ही जी तत्व, ही जी द्रव्य आहेत, त्यांचं अस्तित्व आधीपासून होतं आणि त्यांच्या सहाय्याने ईश्वराने सृष्टीची रचना केली. अशा प्रकारचा हा सिद्धांत ते मानतात. आज आपण जी वैशेषिक दर्शनाविषयी चर्चा केली, तर फक्त एका मिनिटात मी एक समारोप सारांश करतो आणि नंतर तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारू शकता. तर आज आपण जी चर्चा केली की वैशेषिक दर्शन हे नाव का बरं पडलं, तर विशेष पदार्थ मानल्यामुळे. तो विशेष पदार्थ म्हणजे काय ते आपण चर्चा केली. त्यानंतर दुसरी गोष्ट आपण जी चर्चा केली, तर ते असं करतात की या जगामध्ये अस्तित्वात असणाऱ्या सर्व पदार्थांचं विभाजन कसं करता येईल, तर द्रव्य, गुण, कर्म, सामान्य, विशेष, समवाय, अभाव या 7 पदार्थांमध्ये त्यांनी त्याचं विभाजन केलं. आणि त्यामध्ये द्रव्य जे आहेत ते स्वतंत्र आहेत, ज्याच्यामध्ये पृथ्वी, जल, तेज, वायू यांचे परमाणू आणि आकाश, काल, दिक, आत्मा, मन ही तत्व आहेत. आणि इतर जे पदार्थ आहेत त्याच्यावरती आश्रित आहेत. असा 7 पदार्थांचा, अशा पदार्थांच्या विभाजनाचा सिद्धांत वैशेषिक दर्शनांनी मांडला. आणि त्याचबरोबर तिसरं जे आपण सिद्धांत आज आपण चर्चा केली, तो म्हणजे परमाणु कारणवाद किंवा आरंभवाद, ज्याच्यामध्ये ते असं म्हणतात की ईश्वराने या सृष्टीची रचना केली आणि परमाणूंच्या द्वारे परमाणूंना एकत्र करून या सृष्टीला त्यांनी बनवलं. तर हा एक आज आपण वैशेषिक दर्शनामध्ये या 3 गोष्टींची आपण चर्चा केली. तर थोडक्यात आपण या दर्शनाचा परिचय करून घेतला. आता याविषयी तुम्हाला काही प्रश्न जर विचारायचे असतील तर आता विचारू शकता. सर, हा बोला. अंधकार किंवा अंधार हा अभावामध्ये येऊ शकतो का? म्हणजे अभाव या पदार्थामध्ये येऊ शकतो का? बरोबर. आता याविषयी पण एक चर्चा दर्शनांमध्ये आहे की जसं न्याय दर्शनामध्ये किंवा वैशेषिक दर्शनामध्ये त्यांनी 9 द्रव्य मानली, तर याच्या व्यतिरिक्त मीमांसा दर्शनामध्ये त्यांनी अंधाराला एक वेगळं द्रव्य मानलेलं आहे. पण न्याय वैशेषिक दर्शनामध्ये ते असं म्हणतात की अंधाराला काही वेगळं द्रव्य मानता येणार नाही, आपल्याला फक्त प्रकाशाचा अभाव म्हणजे अंधकार आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. तर त्याचा समावेश ते अभाव या पदार्थामध्ये करतात. हॅलो सर, नमस्कार, बोला. जातीमध्ये तुम्ही पर आणि अपर सांगितलं, तर पर आणि अपर म्हणजे काय? हा, पर अपर आता थोडक्यात सांगतो की अपर म्हणजे जी कमी पदार्थांमध्ये राहते आणि पर म्हणजे जी जास्त पदार्थांमध्ये राहते. आता एक थोडक्यात समजा उदाहरण द्यायचं झालं तर समजा आता आपण सगळे लोक आहोत, आपण सगळे भारतीय आहोत, ठीक आहे. आता भारतीयत्व ही जी जाती आहे, आता त्याच्यामध्ये पण वेगवेगळे स्टेट्स आहेत. आपण असं म्हणू शकतो की महाराष्ट्रीय, मराठी किंवा पंजाबी किंवा दक्षिणात्य किंवा कर्नाटकी, म्हणजे वेगवेगळ्या राज्यांमध्ये राहणारे आपण जे सगळे लोक महाराष्ट्रात राहतो त्याला आपण असं म्हणू शकतो की महाराष्ट्रात राहणारे सगळेजण मराठी या जातीमध्ये त्यांचा समावेश होईल. जे पंजाबी पंजाबमध्ये राहणारे किंवा उत्तर प्रदेशात राहणारे उत्तर भारतीय, अशा पद्धतीने आपण जाती करू शकतो. पण भारतीयत्व जाती त्यापेक्षा अजून जास्त मोठ्या स्तरावरती आहे, कारण की भारतीयत्व म्हणजे कोण आले, सर्व राज्यांमध्ये राहणारे लोक आले. तर जी कमी गोष्टींना व्यापून राहते ती म्हणजे अपर जाती. समजा मराठी, पंजाबी, कानडी ही अपर जाती झाली आणि भारतीयत्व ही जाती ही पर झाली, ही त्याच्यापेक्षा मोठ्या स्तरावरती राहते, कारण की भारतात राहणाऱ्या सर्व लोकांचा समावेश त्याच्यामध्ये होतो. तसंच आपण जर म्हणलं की भारतीयत्व ही एक जाती आणि मनुष्यत्व जाती, म्हणजे भारतीयत्व जातीमध्ये सगळे फक्त भारतीयच येतील, पण बाहेरच्या देशातले लोक येणार नाही. पण त्यापेक्षा अजून जास्त व्यापक जाती कुठली आहे, मनुष्यत्व जाती, कारण की त्याच्यामध्ये भारतीयत्व पण येतील आणि इतर पण. भारतीयत्व जाती ही अपर होणार आणि मनुष्यत्व जाती ही पर होणार. तर असं ते आपल्याला समजता येतं. आणि अनंत म्हणजे काय? अनंत म्हणजे विशेष म्हणजे विशेष पदार्थ. आता मी ऍक्च्युअली संख्या लिहिल्या होत्या की द्रव्य किती आहेत 9, गुण किती आहेत 24, कर्म किती आहेत 5. तसे विशेष किती आहेत तर अनंत, अगणित, त्याला आपण मोजू शकत नाही. कारण की जसं मी सांगितलं की प्रत्येक परमाणूमध्ये विशेष हा पदार्थ आहे आणि परमाणू किती आहेत, अनंत आहेत. त्याच्यामुळे विशेष पण आपल्याला अनंत मानावे लागतात. अनंत म्हणजे काय की ज्यांना आपण मोजू शकत नाही, अगणित म्हणजे अनंत. या दर्शनामध्ये जी संकल्पना मोक्षाची आहे ती थोडक्यात सांगतो. तर ते असं म्हणतात की आत्मा हे एक द्रव्य आहे, पण त्या आत्म्यामध्ये विशेष गुण राहतात. 9 विशेष गुण आहेत. बुद्धी, सुख, दुःख, इच्छा, द्वेष, प्रयत्न, धर्म, अधर्म, संस्कार, म्हणजे जी गुणांची यादी होती त्याच्यातले जे शेवटचे 9 गुण आहेत
ते आत्म्याचे विशेष गुण आहेत. पण या दर्शनामध्ये असं म्हणतात की जेव्हा त्या आत्म्याला ज्ञान होतं स्वतःच, त्यानंतर काय होतं की त्या आत्म्यामध्ये कुठलं नाही, म्हणजे नंतर त्याच्यामध्ये ज्ञानही राहत नाही, त्याच्यामध्ये सुख दुःख पण राहत नाही, इच्छा द्वेष प्रयत्न धर्म अधर्म संस्कार यापैकी कुठलाच गुण राहत नाही. तो जो आत्मा आहे तो फक्त द्रव्यच्या या रूपामध्ये राहतो, इतर कुठलाही गुण त्या आत्म्यामध्ये राहत नाही. ती अवस्था म्हणजे कैवल्य किंवा ती अवस्था म्हणजे अपवर्ग, असा या दर्शनाचा सिद्धांत आहे. म्हणजे या दर्शनाच्या मताप्रमाणे मोक्ष मिळाल्यानंतर किंवा आत्मज्ञान झाल्यानंतर त्यानंतर आत्म्याला कुठलंच ज्ञान होऊ शकत नाही. त्या आत्म्याला सुख दुःखाचा अनुभव पण होत नाही, त्याला धर्म अधर्म इच्छा द्वेष काहीच होऊ शकत नाही. पण तरी सुद्धा तो जो आत्मा आहे त्याचं अस्तित्व राहतं, कारण की तो नित्य पदार्थ आहे. ती अवस्था मोक्षाची आहे असं या दर्शनामध्ये म्हणतात. नमस्कार. नमस्कार. मी असं एक वाचलं होतं की अभाव हा पदार्थ न्यायशास्त्रामध्ये न्यायदर्शनामध्ये जोडला गेला होता, वैशेषिक मध्ये नव्हता तो. तर त्या बाबतीत नाही, असं ऍक्च्युली नाहीये. आता थोडं कसं झालंय तुम्हाला सांगतो की वैशेषिक दर्शन आणि न्याय दर्शन हे आधी स्वतंत्रपणे धरले जात होते, पण त्यानंतर एक अशी परंपरा आली, म्हणजे 12व्या शतकामध्ये एक आचार्य होऊन गेले ज्यांचं नाव आहे आचार्य गंगेश उपाध्याय. त्या आचार्य गंगेश उपाध्यायांनी एक तत्वचिंतामणी नावाचा ग्रंथ लिहिला आणि त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं की न्यायाचे सिद्धांत आणि वैशेषिकांचे सिद्धांत एक केले. आणि त्यानंतर जी परंपरा निर्माण झाली, आता उद्या त्याच्याविषयी मी थोडं सांगेल, तिला म्हणतात नव्य न्याय. म्हणजे नव्य न्याय ही खरं तर न्यायाची फक्त असं नाहीये, आणि वैशेषिक अशी ती एकत्रित परंपरा आहे. त्याच्यामुळे आता आपण जे म्हणतो किंवा तुम्ही जे वाचलं असेल, जिथे न्याय शब्द येतो ना, तिथे तो फक्त न्यायासाठी येत नाही, तो वैशेषिकांसाठी सुद्धा येतो. आणि हा अभावाची जी संकल्पना आहे याच्याविषयी आपल्याला असं म्हणता येईल की जरी सुद्धा मूलभूत जो ग्रंथ आहे वैशेषिक दर्शनांचा, जो कणाद महर्षींनी लिहिलेला आहे, वैशेषिक सूत्र आहे, त्याच्यामध्ये अभाव पदार्थाविषयी त्यांनी म्हटलेलं नाही, पण त्याविषयी जे भाष्य लिहिलं प्रशस्त पादांनी, त्यांनी तो एक अभाव पदार्थ मानलेला आहे. म्हणजे मुळात वैशेषिकांच्या परंपरेमध्ये सुद्धा अभाव आहे. आणि त्यानंतर जेव्हा न्याय वैशेषिक परंपरा एकत्र झाल्या आणि नव्य न्याय ही एक नवीन जी परंपरा सुरू झाली, त्याच्यामध्ये तो डेफिनेटली, कारण की वैशेषिकांचे सप्त पदार्थ मानले जातात, पण मुळात अभाव पदार्थ जोडला कोणी तर तो प्रशस्त पादांनी, जे भाष्यकार आहेत वैशेषिक सूत्रांवरचे. सर, आपने बताया कि आत्मा में गुण होते हैं, वो जो लास्ट 9 का बैच है, हाँ, वो गुण आत्मा में अगर नहीं रहेंगे तो आत्मा का मोक्ष हो जाएगा। आत्मा इन इट्स ओन नेचर सिर्फ द्रव्य रहेगा तो उसके लिए क्या कोई प्रोसेस बताया है वैशेषिक दर्शन में कि ये करिए, जैसे योग में बताते हैं? हाँ, अभी न्याय वैशेषिक दर्शन में वो जो प्रोसेस है, जितना योग में उतना डिटेल में आता है, उतना न्याय वैशेषिक में नहीं आता। लेकिन उसमें एक चीज ऐसे है कि वो बोलते हैं कि जिसको इन 7 पदार्थ का नॉलेज हो गया, वो कहते हैं कि ये जो सप्त पदार्थ है, द्रव्य गुण कर्म, और ये 7 पदार्थ मतलब सिर्फ जैसे शब्द ज्ञान नहीं, मतलब जैसे हम लोग ग्रंथ पढ़ के जैसे समझते उस प्रकार से नहीं, लेकिन साधना में और ध्यान में अगर किसी व्यक्ति को ये सप्त पदार्थ का प्रॉपरली प्रत्यक्ष ज्ञान होता है, तो उसको आत्मा क्या है ये भी समझ में आता है, और उसके बाद में उसमें से सभी गुण चले जाते हैं। और वैशेषिक दर्शन में उन्होंने थोड़ा सा ऐसा भी माना है कि जो योग के जो उपाय है, योग में जो साधना पद्धति है, उसको भी एक्सेप्ट करने में कोई हानि नहीं है। तो योग में जो प्रैक्टिसेस आते हैं, योग में जो साधना है, वो हम लोग वैशेषिक दर्शन में भी स्वीकार कर सकते हैं। लेकिन उनका अपना एक जो विचार है कि ये जो सप्त पदार्थ है, उसका प्रत्यक्ष ज्ञान, उसका जो अनुभव है, अनुभव मतलब इसलिए मैं कह रहा हूँ कि सिर्फ शब्द ज्ञान नहीं, जैसे आज हमने कुछ चर्चा की तो हमको भी उसके बारे में थोड़ी बहुत जानकारी हो गई, लेकिन जिसको सिर्फ शब्द ज्ञान नहीं है, जिसको ध्यान से, जिसको मेडिटेशन से उसका प्रत्यक्ष ज्ञान हो गया है, उसको वो मोक्ष की प्राप्ति होती है, ऐसा उन्होंने कहा। ध्यान और मेडिटेशन की बात वैशेषिक दर्शन में की करते गई हैं, हाँ बिलकुल. हा, ऍक्च्युली गुणामधलं जे परत्व अपरत्व आहे ते देश आणि काल याच्याशी संबंधित आहे, आणि सामान्यमध्ये पण जे परत्व अपरत्व आहे ते फक्त जातीशी संबंधित आहे. आता देश काल म्हणजे काय की समजा आता मी इथे बसलोय, माझ्या समोर लॅपटॉप आहे आणि पलीकडे खिडकी आहे. आता समजा अंतराचा विचार केला तर लॅपटॉप हा माझ्या जास्त जवळचा आहे आणि खिडकी ही माझ्या लांब आहे, म्हणून लॅपटॉपला मी म्हणेल अपर, तो जवळ आहे, आणि खिडकी म्हणजे पर, कारण की ती लांब आहे. आता मी जे तुम्हाला उदाहरण दिलं ते देश याचं उदाहरण दिलं की जी वस्तू अंतराने आपल्या जवळ असते ती म्हणजे अपर, आणि जिचं अंतर आपल्यापेक्षा जास्त लांब आहे ती म्हणजे पर. तसंच काळाच्या बाबतीत जर विचार केला तर समजा आता एखाद्या माणसाचं वय आहे 20 वर्ष,
नंतर दुसरा आहे 30 वर्षाचा आणि तिसरा आहे 40 वर्षाचा. आता 20 वर्षाच्या व्यक्तीसाठी 30 वर्षाची व्यक्ती ही जास्त जवळची आहे काळाचा विचार केला तर, आणि 40 वर्षाची व्यक्ती ही लांबची आहे. म्हणून 30 वर्षाची व्यक्ती झाली अपर, 40 वर्षाची व्यक्ती झाली पर. म्हणजे आता थोडक्यात आपण ज्याला प्रसिद्धपणे ज्याला म्हणतो आपण जनरेशन गॅप. आता जनरेशन गॅप म्हणजे काय, न्यायाच्या किंवा वैशेषिकाच्या परिभाषेत आपल्याला जर म्हणायचं असेल तर आपण असं म्हणू की जी व्यक्ती वृद्ध आहे किंवा ज्या व्यक्तीच्या पिढीमध्ये आणि आपल्यात जास्त अंतर आहे ती व्यक्ती आपल्यासाठी पर झाली. काळाच्या परिभाषेत ती पर झाली कारण की ती लांब आहे. आणि जे आपल्या समान वयाचे ते आपल्याला अपर झाले. तर गुणांमध्ये जे परत्व अपरत्व येतं ते फक्त देश आणि काल याच्याशी संबंधित आहे. आणि जातीमध्ये जे परत्व अपरत्व येतं, जसं मी तुम्हाला आता उदाहरण सांगितलं की मराठी भारतीयत्व, भारतीयत्व मनुष्यत्व, याच्यामध्ये पण आपण तुलना करू शकतो. तर ते सामान्य किंवा जातीशी संबंधित परत्व अपरत्व ते आहे. नमस्कार सर. नमस्कार. परमाणूंचं विशेषत्व आपण जे म्हटलं त्याच्यामध्ये दिक्क आणि काल याप्रमाणे विशेषत्व असू शकतं का? नाही, दिक्क आणि काल याप्रमाणे विशेषत्व ते नाही मान्य करत. कारण की आपल्याला असं म्हणता येईल की त्यांची जागा वेगवेगळी आहे. म्हणजे त्यांची जागा वेगळी आहे किंवा त्यांचा, आता कसं आहे की काल हे जे पॅरामीटर आहे हे परमाणूंना लागू नाहीये. का बरं? कारण की आपल्याला असं म्हणता येत नाही की परमाणू जे आधी होते आता नाही आहेत किंवा आता आहेत जे नंतर राहणार नाहीत, असं नाहीयेत. कारण की परमाणू हे कायमच राहणार आणि ते नित्य पदार्थ आहेत. म्हणजे भूतकाळातही होते, वर्तमान काळातही आहेत आणि भविष्यातही ते राहणार आहेत. त्याच्यामुळे काळ हा जो हे जे परिमाण आहे हे परमाणूंसाठी लागू नाहीये. आणि दिक्कचा जर विचार केला की एका ठिकाणी असणारा परमाणू आणि दुसऱ्या ठिकाणी असणारा परमाणू, समजा आता माझ्या एका हातात एक परमाणू आणि दुसऱ्या हातात दुसरा परमाणू असं आहे, तर दिक्कच्या आधारे आपण त्याच्यामध्ये फरक दाखवू शकतो. पण तरी ते असं म्हणतात की ती जी त्यांची जी पोझिशन आहे, त्यांची जी जागा आहे ती इतर इकडे तिकडे पण करता येऊ शकते. म्हणजे डाव्या हातातला उजव्या हातात गेला, उजव्या हातातला डाव्या हातात गेला, तर आपण कसं ओळखणार की त्यांच्यामध्ये फरक नक्की काय? म्हणून हा जो विशेष पदार्थ आहे त्याचा दिक्क आणि काल यांच्याशी खरं तर संबंध नाहीये. पण तरी सुद्धा त्यांनी असं म्हटलं की परमाणूंमध्ये फरक तर आहे हे निश्चित आहे, पण तो फरक दाखवण्यासाठी आपल्याला काही पॅरामीटर मिळत नाही, त्याला आपल्याला काही त्याला एक प्रूफ मिळत नाहीये. म्हणून आपल्याला असं म्हणावं लागेल, आपल्याला अशी कल्पना करावी लागेल की त्यांच्यामध्ये विशेष जरूर आहे. म्हणून त्यांनी कल्पना केली की ते विशेष हाच एक पदार्थ गृहीत धरावा. ओके, धन्यवाद. एक प्रकारे तो कल्पित पदार्थ आहे. आता याच्यात आपण सप्तपदार्थांमध्ये जर खरोखर बघितलं तर काही गोष्टी आहेत ज्या खरोखर अस्तित्वात आहेत आणि काही गोष्टी आहेत त्या आपण ज्याला इंग्लिशमध्ये म्हणू की कन्सेप्च्युअल आहेत, त्या फक्त एक विचारांच्या लेवलमध्ये. आता उदाहरणार्थ संख्या ही जर आपण गोष्ट घेतली तर संख्या ही एक कन्सेप्च्युअल गोष्ट आहे. म्हणजे काय की आता माझ्या समोर असणाऱ्या वस्तूंना मी समजा मोजलं 1 2 3 4 5 6 7 8. आता एका वस्तूला समजा आता मी या वस्तूला 1 असा आकडा दिला, पण मी दुसऱ्या वस्तूपासून सुरुवात केली तर या वस्तूला 10 आकडा पण होऊ शकतो. म्हणजे काय की संख्या ही वस्तूमध्ये नाहीये, संख्या ही आपल्या आकलनामध्ये आहे. म्हणून हे जे एकूण सप्तपदार्थ आहेत याचा आपण जेव्हा आपण डीप मध्ये अभ्यास करतो, याचा जेव्हा आपण सखोल अभ्यास करतो, तेव्हा आपण आपल्या असं लक्षात येतं की याच्यातल्या काही गोष्टी आहेत ज्या खरोखर अस्तित्वात आहेत आणि याच्यातल्या काही गोष्टी अशा आहेत की ज्या फक्त संकल्पनात्मक आहेत, ज्या फक्त कन्सेप्च्युअल आहेत. तसंच विशेष हा जो पदार्थ आहे हा खरं तर संकल्पनात्मकच त्यांनी मानलेला आहे. धन्यवाद सर. नमस्कार सर. हा नमस्कार, बोला. हा, मला काय प्रश्न विचारायचा की जे द्रव्य आहे 9 द्रव्य त्यामध्ये झालंय, पण त्यांनी आत्म्याला विशेष स्थान का नाही दिलं? म्हणजे जसं कुंभाराचं अस्तित्व वेगळं राहतं घट बनवल्यानंतर, तसं मग ही जगत बनवल्यानंतर आत्म्याचं जे अस्तित्व आहे ते काय असतं? याच्यात एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जगत बनवणारा जो आत्मा आहे तो फक्त परमात्मा आहे, आपल्यासारखे इतर आत्मे नाहीयेत. म्हणजे आपल्यातही आत्मा आहे, ते जीवात्मा झाला, पण सृष्टीला उत्पन्न करणारा परमात्मा आहे, त्याचं पण अस्तित्व वेगळंच राहतं. जसा कुंभार हा एक मातीचा घडा बनवल्यानंतर कुंभार हा वेगळा होणार, तसंच ईश्वर जो आहे त्याने सृष्टीला उत्पन्न केल्यानंतर सुद्धा ते जे आत्मतत्व म्हणजे परमात्मा आहे त्याचं अस्तित्व हे वेगळंच राहतं. म्हणजे सृष्टी असली किंवा नसली तरी सुद्धा परमात्म्याचं अस्तित्व हे स्वतंत्रच राहतं, त्याच्यामध्ये काही अडचण नाही. सर, प्रध्वंसाभाव बद्दल सांगाल का पुन्हा? प्रध्वंसाभाव आता जसं प्राग अभाव म्हणजे काय की एखादी वस्तू उत्पन्न होण्याच्या आधी तिचा असणारा अभाव. समजा आता माझा जन्म झाला, माझ्या शरीराचा जन्म झाला, तर ज्या दिवशी माझा जन्म झाला त्या दिवसाच्या आधी मी नव्हतो अस्तित्वात, माझं अस्तित्व नव्हतं, तर माझ्या जन्माच्या आधी असणारा अभाव म्हणजे प्राक अभाव. आणि मी जेव्हा मरेल माझ्या मृत्यूनंतर पण माझा अभाव राहणार आहे,
तर माझ्या जन्माचा आधी असणारा अभाव हा वेगळा होता आणि मृत्यूच्या नंतर जो असणारा अभाव आहे तो म्हणजे प्रध्वंसाभाव. हा आपण शरीराच्या बाबतीत पण म्हणू शकतो, हा इतर वस्तूंच्या बाबतीत पण म्हणू शकतो, की वस्तूचं अस्तित्व नष्ट झाल्यानंतर तिचा अभाव राहतो, तो म्हणजे प्रध्वंसाभाव. न्यायामध्ये भक्तीला स्थान आहे का? हा, आता हा जो प्रश्न आहे, न्याय खरं तर सांगायचं तर ही उपासना पद्धती नाहीये, हे आपण पहिले लक्षात घेतलं पाहिजे. की जसं योग, जसं आपण काल योग दर्शनाचा विचार केला किंवा आपण सांख्य दर्शनाचा विचार केला किंवा आपण वेदांत दर्शनाचा विचार केला, तर या दर्शनांचं मुख्य जे उद्देश आहे ते म्हणजे काय, की एखादी साधना करून आत्मज्ञान प्राप्त करणे आणि मोक्ष प्राप्ती करणे. पण न्याय दर्शन आणि वैशेषिक दर्शन यांचं मुख्य उद्देश ते नाहीये. कारण वैशेषिक दर्शन किंवा न्याय दर्शन हे कशासाठी आहे? जसं आपण पहिल्या दिवशी सेशन अटेंड जर केलं असेल तर तेव्हा मी सांगितलं होतं की वैशेषिक दर्शनाचं स्पेशलायझेशन काय, की जगात असणाऱ्या वस्तूंचा वर्गीकरण करणे आणि त्यांचे तत्व काय आहे ते जाणून घेणे. आणि न्याय दर्शनाचा मुख्य उद्देश काय, प्रमाण म्हणजे काय, ज्ञान कसं प्राप्त होतं, ज्ञान प्राप्त करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती कुठल्या, हा त्यांचा मुख्य उद्देश आहे. त्याच्यामुळे साधनेचे जे मार्ग आहेत, भक्ती आहे किंवा इतर पण जे आहे की ज्ञान मार्ग आहे किंवा योग मार्ग आहे, या सगळ्या गोष्टींविषयी न्याय दर्शनामध्ये चर्चा येतच नाही, कारण की त्यांचा तो विषय नाही. आणि असं आपल्याला नाही म्हणता येणार की त्यामध्ये ती चर्चा येत नाही म्हणून तो विषय त्यांनी म्हणजे त्यांनी त्याचं खंडन केलं किंवा त्यांनी स्वीकार केलं नाही, असं नाहीये. पण प्रत्येक दर्शनाचा एक आपला स्कोप आहे. समजा आता एक मी तुम्हाला उदाहरण दिलं की आपण समजा आपला एक्सरे केला, समजा मी माझ्या हाताचा एक्सरे केला, तर एक्सरे मधनं मला माझा ब्लड ग्रुप काय हे मला समजेल का? नाही समजणार. कारण की एक्सरे ची मर्यादा काय, की एक्सरे मध्ये फक्त आपल्या शरीरामध्ये हाडं कुठे आहेत आणि लोखंड कुठे असेल, काही स्क्रू वगैरे असेल तर ते फक्त दाखवण्याचं काम एक्सरे मशीनच्या द्वारे केलं जातं. म्हणजे काय, एक्सरे मशीनची मर्यादा काय, की ते कशासाठी बनलेलं आहे, ते फक्त हाडं काय आहेत किंवा कुठे फ्रॅक्चर झाला असेल किंवा कुठे खीळ असतील ते दाखवण्यासाठी त्याची उपयोगिता आहे. म्हणजे ब्लड ग्रुप मोजण्यासाठी आपल्याला एक्सरे मशीनचा वापर करता येणार नाही. तसंच आपल्याला जर भक्ती किंवा इतर साधनेच्या ज्या परंपरा आहेत त्याविषयी जर जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला ते न्याय दर्शनामध्ये मिळणार नाही, कारण की तो त्यांचा प्रांत नाही, तो त्यांचा विषय नाही. याचा अर्थ असा नाही की त्यांनी भक्तीचं खंडन केलं किंवा त्यांनी साधनेचं खंडन केलंय. पण न्याय दर्शन हे जे आहे हे अतिशय शास्त्रशुद्ध आणि तर्कशुद्ध विचार करण्यासाठी म्हणून प्रसिद्ध आहे. आता आज आपण हा वैशेषिक दर्शनाचा विचार केला, उद्या आपण न्याय दर्शनाविषयी चर्चा करणार आहोत, तेव्हा आपल्या लक्षात येईल की तर्क किंवा लॉजिक नक्की काय आहे आणि त्याचं काय महत्व आहे. तर आपलं जर प्रश्न होता की भक्ती मार्ग आहे का नाही, तर न्याय दर्शनामध्ये भक्तीचा उल्लेख नाहीये, पण भक्तीचं ते खंडन करतात असंही नाही. धन्यवाद. मला असं वाटतं की आज आपण इथे थांबावं आणि आज आपल्या चौथ्या सत्रामध्ये वैशेषिक दर्शनाचा परिचय करून घेण्यासाठी आपण सर्वजण इथे उपस्थित राहिलात, त्याबद्दल मी आपला आभारी आहे.